मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं अपना गाईड आपल्या YouTube चॅनलवर। जसं की तुम्हाला माहिती आहे की आपण या ठिकाणी आपला अपना गाईड या YouTube चॅनलवर जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी गणित विषयाचे प्रॅक्टिस सेट सुरू केले होते। आतापर्यंत 7 प्रॅक्टिस सेट आपण कंप्लीट केले। ते प्रॅक्टिस सेट तुम्ही चांगल्या पद्धतीने पूर्ण केले असतील, मी त्याचा अभ्यास केला असेल, ते प्रॅक्टिस सेट सोडवूनही बघितले असतील आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलेही असतील। आणि त्याच्यातच आता त्याच्यानंतर काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की काही टॉपिक येतं, काही टॉपिक म्हणण्यापेक्षा प्रत्येक विद्यार्थ्याचा आता एकच टॉपिक डाऊट राहील असं नाही, किंवा एकच प्रश्न अडचणी अवघड जाईल त्याला असंही नाही। प्रत्येकाचे वेगवेगळे डाऊट असतात, प्रत्येकाला वेगवेगळे टॉपिक हार्ड जातात, काहीला ते सोपे जातात। एखादा टॉपिक जर एखाद्या विद्यार्थ्याला अवघड जात असेल तर तोच टॉपिक दुसऱ्या विद्यार्थ्याला सोपा जातो, त्याला दुसरा एखादा अवघड जातो। पण या ठिकाणी आता आपण काय करणार आहे, जेवढे काही टॉपिक असतील तुमचे, जर टॉपिक कोणकोणते ते पण माहिती पाहिजे तुम्हाला की जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत तुम्हाला कोणकोणत्या टॉपिकवरून म्हणजे कोणकोणत्या चॅप्टरवरून त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातात। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथे काही 13 टॉपिक दिलेले आहेत आणि या 13 टॉपिक मध्ये तुम्हाला जर बघितलं तुम्ही तर या 13 टॉपिक मध्ये तुम्हाला सर्वात पहिले एक संख्या आणि संख्या पद्धती याच्यावर प्रश्न येतात, महत्त्वाचा टॉपिक आहे। आणि त्याच्यात काही उपघटक दिलेले आहेत, म्हणजे त्याच टॉपिक वरून अजून कोणकोणत्या पद्धतीचे प्रश्न म्हणजे त्या टॉपिक वरून तुम्हाला एकपेक्षा जास्त प्रश्न येतात। त्यामुळे तिथे काही उपटॉपिक पण म्हणजे उपघटक पण दिलेले आहेत, त्याच्यातूनही आपण या ठिकाणी पाहणार प्रश्न कसे विचारले जातात। दुसरा टॉपिक दिलेला आहे पूर्ण संख्यावरच्या चार मूलभूत क्रिया, म्हणजे पूर्ण संख्या ज्या असतात त्याच्यावर भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी हे तुम्हाला येत असेल, त्याच्यावरही आपण या ठिकाणी एक कसे प्रश्न असतात ते पाहणार आहेत। मग त्याच्यानंतर तिसरा असेल, चौथा असेल, असे एकूण तुम्हाला 13 टॉपिक दिलेले आहेत। आणि खाली जर तुम्ही बघितलं काही असे टॉपिक दिलेले आहेत जे की याच्यात डायरेक्टली प्रश्न येत नाही, पण तुम्हाला ते टॉपिक सुद्धा कंप्लीट झालेले पाहिजेत, म्हणजे आपण ते या ठिकाणी कंप्लीट करून घेणार। आता एक कंप्लीट करणार कसे आपण ते तुम्हाला सांगतो। आतापर्यंत आपण 7 प्रॅक्टिस सेट कंप्लीट केले, ते तुम्हाला कळाले, हे आता असं वाटतं की कळाले असतील, तुम्ही जर ते कंटिन्यू केले असतील 7 टॉपिक तर 7 प्रॅक्टिस सेट जर झाले असतील तर तुमचा अभ्यास त्याच्यातूनही भरपूर झाला असेल। पण आता आपण काय करणार की जसं की पहिला टॉपिक आहे, पहिला टॉपिक कोणता आहे, संख्या आणि संख्या पद्धती, आणि त्याच्यात काही उपघटक दिलेले आहेत। तर याच्यावर आपण एक व्हिडिओ पाहणार आहे आजचा। मग आजचा जो प्रॅक्टिस सेट असणार आहे तो मिक्स प्रॅक्टिस सेट नसणार आहे। याच्या अगोदर तुम्ही कसे प्रॅक्टिस सेट सोडवले की ते मिक्स प्रश्न होते। मिक्स प्रश्न कसे की प्रत्येक सर्व टॉपिक मध्ये एक एक दोन दोन प्रश्न त्याच्यात तुम्हाला होते, म्हणजे जशा पद्धतीने तुमची परीक्षा असते तशा पद्धतीने। पण आता आपण तसं न करता या ठिकाणी काय करणार आहे, संख्या आणि संख्यावरील संख्या पद्धती म्हणजे संख्या नंबर अँड नंबर सिस्टम या टॉपिकवर पूर्णच्या पूर्ण प्रश्न या ठिकाणी पाहणार आहेत। किती प्रश्न पाहणार आहेत तर मी तुम्हाला सोडून देणार आहे 50 प्रश्न। मग 50 प्रश्न कसे असणार आहेत, त्या घटकावर कसाही प्रश्न येऊ द्या, हे 50 प्रश्न जर तुम्ही केले तर त्या टॉपिक मध्ये तुम्हाला काही करायचं काम नाही। मग फक्त ते प्रश्न नाही सोडवणार तर तुम्हाला ते कन्सेप्ट पण क्लिअर करणार की नेमकं ते प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे, संख्यावरचे जर प्रश्न आले ते प्रश्न तुम्ही कसे सोडवणार ते आपण या ठिकाणी पाहणार आहे। त्याचबरोबर आता प्रश्न कशामुळे घेतले, याच्या डायरेक्ट टॉपिक कशामुळे नाही घेतला, टॉपिक घेतण्यापेक्षा आपण काय केलं की डायरेक्ट प्रश्न घेतले आणि ते प्रश्न कसे कसे सोडवले जातात ते आपण या ठिकाणी पाहणार आहेत। मग पूर्णच्या पूर्ण याच्यावर कसेही प्रश्न येऊ द्या, हे 50 प्रश्न जर तुम्ही चांगले केले तर या ठिकाणी तुम्हाला कधी त्याच्यावर कोणताही प्रश्न विचारला ते चुकणार नाही। त्याचबरोबर 50 मी प्रश्न तर तुम्हाला सोडून देणार आहे, पण अजून 50 प्रश्न मी तुम्हाला ते प्रॅक्टिस साठी देणार आहे, म्हणजे अशी एकूण 100 प्रश्नाची तयारी तुमची या एका टॉपिक वरून होणार आहे। मग प्रत्येक टॉपिक वरून 100 प्रश्न तुम्ही करायचे आणि असे 13 टॉपिक तुम्हाला कंप्लीट करायचे। मग असं जर एवढं जर तुम्ही केलं तर गणित विषयातून कोणताही प्रश्न तुम्हाला आला तर ते चुकणारच नाही याची गॅरंटी। कसा चुकल, कारण तुम्ही 100 प्रश्नाची जर प्रॅक्टिस करत असाल आणि ते चांगल्या पद्धतीने जर परत परत त्याचीच प्रॅक्टिस करत असाल तर त्याच्यावर कसाही प्रश्न येतात, त्याच्या बाहेर प्रश्न येणारच नाही, त्या 100 प्रश्नाच्या बाहेर येणारच नाही। 100 नाही मी तर फक्त 50च म्हणतो, पण 50 परत त्याच टाईपचे प्रश्न तुम्हाला प्रॅक्टिस साठी देणार। आता ते प्रॅक्टिस साठी देणार कुठं तर ते तुम्हाला नक्की व्हिडिओ पूर्ण पहा, जसं जसं तुम्ही व्हिडिओ पाहाल त्यावेळेस कळेल की नेमकं ती पीडीएफ तुम्हाला कशी भेटणार। पण त्या अगोदर आपण या ठिकाणी या टॉपिकवर येणारे 50 प्रश्न इथे सॉल्व्ह करू आणि ते सॉल्व्ह झाल्याच्या नंतर तुम्हाला कळेल की दुसरे 50 प्रश्न तुम्हाला कुठे मिळणार आहेत। तर लगेच आता कुठले वेळ वाया न घालता लगेच आपण सुरू करू। तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आपला आजचा टॉपिक काय असणार आहे, तुम्हाला सांगितलं की नंबर अँड नंबर सिस्टम म्हणजे संख्या आणि संख्या पद्धती। आणि हा जो आपला प्रॅक्टिस सेट आहे तसा तर 1 नंबरचा प्रॅक्टिस सेट पाहिजे होता, कारण आपण टॉपिक वाईज आता आजपासून सुरू करणार आहे। याच्या अगोदर जे आपण प्रॅक्टिस सेट कंप्लीट केले ते कसे होते, मिक्स प्रॅक्टिस सेट होते, म्हणजे त्याच्या सर्व विषयाचे सर्व टॉपिकचे जे काही सर्व टॉपिक म्हणजे कोणकोणते गणित विषयात जेवढे काही टॉपिक असतील ते जशा पद्धतीने तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारले जातात तशा पद्धतीने होते। आपण हे फक्त आता या ठिकाणी एका टॉपिक नुसार पाहणार आहे। मग आता टॉपिक कोणता असणार आहे आपला, तो म्हणजे संख्या आणि संख्या पद्धती म्हणजे नंबर अँड नंबर सिस्टम। आता इंग्लिश मीडियम वाले असो का मराठी मीडियम वाले असो त्या दोघांनाही अडचण जाणार नाही, अशा पद्धतीने आपण हे प्रॅक्टिस सेट कंप्लीट करणार आहे। मग समजा तुम्ही इंग्लिश स्कूल मध्ये शिकत असाल, तुमची लँग्वेज मराठी असेल तर बऱ्याच मुलांना काय होतं की ते काही अंक असतात, संख्या असतात, त्या बोलता वेळेस किंवा ज्यावेळेस सांगतो आम्ही त्यावेळेस कळत नाही, तर त्या मुलाला काही अडचण येणार नाही, कारण आपण इंग्लिश मध्ये पण ते पाहणार आहेत आणि मराठीत पण पाहणार आहेत। मग इंग्लिश मीडियम वाले असो किंवा मराठी मीडियम वाले असो त्याच्यासाठी हे प्रॅक्टिस सेट असणार आहे।
आता पहिला प्रश्न काय दिलेला डायरेक्ट आपण पहिला प्रश्न काय दिलेला आहे. आता मी तुम्हाला असं सांगत नाही बसणार की नेमकं संख्या कशा असतात काय असतं. ज्यावेळेस प्रश्न येईल त्यावेळेस त्याच्याशी रिलेटेड कोणती माहिती असते ती आपण या ठिकाणी कंप्लीट करणार. जसं की एखादी मूळ संख्या आली तर मूळ संख्या कोणकोणत्या असणार ते आपण इथं पाहणार. सर्व समसंख्या आल्या समसंख्या काय असतात ते पाहणार. एखादी कसोटी आली सर्वच्या सर्व कसोट्या पाहणार. मग असं करून करून 50 प्रश्नापर्यंत तुमचा टॉपिक कंप्लीट होऊन जाणार. मग या ठिकाणी पहा काय दिलेलं आहे. सर्वात पहिला प्रश्न तुम्हाला दिलेला आहे 90,909 ही संख्या अंकात कशी लिहितात. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला येतात. तुम्ही जर एखादा आतापर्यंत जर प्रश्न सोडवले असतील तर तुम्हाला कळालं असेल की असेही प्रश्न त्याच्यात असतात. आता हा प्रश्न काय दिलेला आहे पहा की एक अक्षरात संख्या दिलेली आहे आणि ती आपल्याला अंकात लिहायची. मग काय दिलेली आहे 90,909. आता 90,909 तुम्हाला लिहिता येते. डायरेक्ट तुम्ही लिहू शकता 90 लिहायचं कसं ते बी सांगतो पहा. आता काही जण असतील ते डायरेक्ट ओळखू शकतात, डायरेक्ट उत्तर सांगू शकतात. पण 90,000 कशी लिहायची मी काय म्हणतो तुम्हाला किती सांगितलं 90 सांगितले 90 लिहून घ्या 90 आणि 1000 सांगितले तर 1000वर काय करणार तुम्ही 3 शून्य घेणार. 1 2 3 3 शून्य म्हणजे 1000. हे झाले 90,000. नंतर किती सांगितले 900. आता 9 वर किती शून्य असतात 2 शून्य 900 आणि या ठिकाणी किती दिले 909. आता 9 म्हणजे किती या ठिकाणी येणार 9. मग 9,990 याची जर बेरीज केली आपण तर 9,0,9,0,9 उत्तर काय 90,909. मग 90,909 असा पर्याय कोणता दिलेला आहे पहा. पर्याय क्रमांक 1 नंबरचाच ऑप्शन ए या ठिकाणी काय असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. कशा पद्धतीने केला पाहू. कशा पद्धतीने केला समजला असेल. डायरेक्ट आपण डायरेक्टली 90,909 पण तुम्ही लिहू शकता. पण काही मुलं असतात ज्याला येत नाही त्यामुळे त्याच्यासाठी आपण डायरेक्ट पूर्ण कन्सेप्ट क्लिअर करून देण्यासाठी म्हणजे त्याला कळायला पाहिजे अशा पद्धतीने या ठिकाणी बेरीज करून सांगितलं. मग 90,909 संख्या अशी लिहितात. याचं उत्तर क्रमांक 1 आहे. दुसरा प्रश्न पाहू. त्याच्यात जर काही नवीन असतं तर आपण त्या ठिकाणी ते कंप्लीट क्लिअर करून घेऊ. दुसरा प्रश्न काय दिलेला आहे. आता दुसरा प्रश्न दिलेला आहे की अंकात संख्या दिलेली आहे. काय दिलेली आहे अंकात 8 5 6 7 2 8 5 6 7 6 7 2 अशा पद्धतीची एक संख्या दिलेली आहे आणि सांगितले की ती अक्षरात कशी लिहाल. आता अक्षरात कशी लिहाल यासाठी तुम्हाला ती वाचता पण आली पाहिजे. मग वाचणार कशी तुम्ही पाहणार. सर्वात पहिला अंक दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा. 5 अंक दिलेले इथून सुरुवात करणार. एकक दशक शतक हजार आणि 10,000. 10,000 म्हणजे तुम्ही काय करणार सर्वात पहिले वाचायच्या आधी काय करायचं पहा. पहिले 3 अंक सोडायचे कॉमा द्यायचा. नंतर 2 अंक सोडायचे. आता 2 अंक राहिले फक्त म्हणून 2च राहिले आणि इकडे 3 अंक सोडले म्हणजे सुरुवातीला 3 अंक सोडणार नंतर 2 अंक सोडणार किंवा मग एकच अंक उरला तर एकच राहणार. 2 उरले तर 2 राहतील. 3 उरले तर 2 1 असे राहतील. मग या ठिकाणी पहा 85 आणि या ठिकाणी 672 म्हणजे 85,672. 85,672 कुठे दिलं पहा 85,672 पर्याय क्रमांक सी. पर्याय क्रमांक सी 85,672 हेच राहणार याचं बरोबर उत्तर. कळत असेल. एकदम सोपे प्रश्न येते आणि संख्यावर तुम्हाला सोपेच प्रश्न येतात. हा टॉपिक बऱ्याच जणांना येतो सुद्धा चांगल्या पद्धतीने. आता इथून पुढचे जे टॉपिक राहतील ते होऊ शकते की जसे जशा पद्धतीने टॉपिक येतील त्यावेळेस आपण त्याला क्लिअर करत जाऊ. ते अवघड टॉपिक नंतर कंप्लीट करू. याच्यानंतरचा प्रश्न काय दिलेला आहे पहा. 3 नंबरच्या प्रश्नात तुम्हाला विचारलं की 54,321 या संख्येचे विस्तारित रूप. पहा 54,000 दिलेले आहेत. 54,300 किती येतं 21. 54,321 याचं विस्तारित रूप लिहायचं. आता विस्तारित रूप कसं लिहितात की याला आपण कशा पद्धतीने लिहिणार. प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत काढायची आणि त्याला विस्तारित रूपात लिहायचं. विस्तारित रूपात सर्वात पहिले सांगा या ठिकाणी 5 ची स्थानिक किंमत किती असतात. आता स्थानिक किमतीवर पण प्रश्न येतात. मग स्थानिक किंमत काय करणार तुम्ही जो अंक सांगितला तो अंक लिहून घेणार आणि त्याच्या पुढे जेवढे अंक असतील तेवढे शून्य देऊन टाकायचे. मग आता किती अंक आहेत पहा 5 च्या समोर 1 2 3 4 अंक येतात. 1 2 3 4. त्याच्यानंतर पहा 4 दिलेले 4 लिहून घ्या. 4 च्या समोर किती अंक 1 2 3 लिहून घ्या. 1 2 3 0. 3 लिहून घ्या. 3 च्या समोर किती अंक येतात 2 1 2 2 2 च्या नंतर किती अंक आहे फक्त एकच अंक आहे मग 1. आता 1 च्या समोर कोणीच नाही म्हणजे डायरेक्टली तुम्ही लिहिणार 1. अशी संख्या कोणती दिलेली आहे. पर्याय जर बघितला तर पर्याय तुम्ही पाहू शकता. सर्वात पहिले दिलेले 50,000 नंतर 4,000 नंतर 300 नंतर 20 आले पाहिजेत आणि नंतर 1 आला पाहिजे. अशा पद्धतीचा पर्याय तुम्हाला दिलेला आहे बी. पर्याय काय दिलेला आहे बी नंबरचा पर्याय तुम्हाला दिलेला आहे. सर्वात पहिले दिलेले 50,000 एकक दशक शतक हे 3 अंक झाल्यावर काय केला कॉमा दिला. नंतर 1 2 3 अंक 4,000 त्याच्यानंतर 300 20 आणि 1. पर्याय क्रमांक काय बी हे राहील याचं बरोबर उत्तर. करेक्ट आन्सर इज द बी. त्याच्यानंतरचा प्रश्न आपण पाहू. या ठिकाणी काय दिलेला आहे 4 नंबरचा प्रश्न पहा. 4 नंबरच्या प्रश्नात तुम्हाला विचारलं की 2,40,560 ही संख्या अंकात कशी लिहा. काय करायचं 2,40,000. आता सर्वात पहिले मला सांगा की 2 लाख दिलेले म्हणजे 2 म्हणजे एकच अंक आहे. डबल नाही म्हणलो 22 लाख नाही म्हणलो आपण काय म्हणलो 2 लाख. मग मी 2 लिहिले 2 लाख. नंतर काय म्हणले 40,000 म्हणजे 40
कारण 2 अंक असतात ना 40, मग कॉमा देणार 40,000, 2,40,000 आणि नंतर किती विचारले 560, तर 560 अशी संख्या लिहिणार ना तुम्ही. 2 लाख कॉमा दिला 40,000, कारण 2 अंक 40, 2 अंक असतात 40 आणि 2 म्हणजे एकच अंक असतो. किती असतो 2,40,000, 560 3 अंक अशी संख्या लिहिली जाणार. एकक दशक शतक मोजत बसायचं नाही. 2 लाख विचारलं, तुम्हाला विचारलं असतं 22 लाख सांगा, मग मी काय केलं असतं 22 दिले असते, कॉमा दिला असता, कारण 2 अंकानं काय करतो कॉमा देतो. कॉमा कसा देत जातो माहिती का, सर्वात पहिले 3 अंक, नंतर 2, नंतर 2, नंतर 2, नंतर 2. आता इथं म्हणतात 2 नाही, ते एकच आहे, कारण एकच राहिला नाही, त्याला जोडच नाही राहिला. मग जर त्याला सोबतीच राहिला नाही तर तो एकटाच राहणार. पण काय करणार, सहसा 2 2 2 अंकाचे ग्रुप पाडत जाणार. फक्त पहिला ग्रुप राहील जो की 3 अंकाचा राहील. पहिला जो ग्रुप राहील तो 3 अंकाचा राहील. त्याच्यानंतरचा 5 नंबरचा प्रश्न अजून आपल्याला 45 प्रश्न सोडवायचे. त्यासाठी जरासं फास्ट घेऊ, कारण व्हिडिओ एकदम जास्त मोठा झाला तर तुम्ही पण पाहणार नाही, त्यामुळे फास्ट पण घेणं लागेल. याच्यानंतरचा प्रश्न काय पहा, 5 नंबरचा प्रश्न तुम्हाला विचारला की 70,000 दिले, नंतर 8,000 दिले, नंतर 20 दिले, नंतर 5 दिले. आता हे कसं वाचायला मी पहा, तुम्हाला काय दिलं 7 दिले, 7 वर 1 2 3 4 शून्य दिले, 7 1 2 3 4. त्याच्यानंतर बेरीज केली 8,000 दिली, बेरीज केली 1 1 2 3 हजार म्हणजे 3 शून्य पहा. 70,000 म्हणजे 70 वर 3 शून्य, 8,000 म्हणजे 8 वर 3 शून्य. त्याच्यानंतर काय केलं 20 आणि 5, 20 आणि 5. आता याची बेरीज करायची. कशी करायची बेरीज, हे 70 येतं आणि हे 8 येतं, झाले 78,000. 78,000 आणि हे 20 आणि 5 25, 78,025. तर 78,025 कुठे दिलेले आहेत पहा. 78,025 कसं लिहायचं, सर्वात पहिले 2 अंक मोजले 78,000 आणि 25. आता 25 कसं राहील, शेवटी मी 25 लिहू शकतो का, असे 25 लिहू शकतो का, नाही लिहू शकत, कारण शेवटचा ग्रुप कितीचा असला पाहिजे, 3चा असला पाहिजे. मग 3चा ग्रुप करण्यासाठी आता मी इथं तर नाही देऊ शकत शून्य, कारण 250 होतील. मग इथं 25च राहिले पाहिजे, पण 3 अंक आले पाहिजे. त्यासाठी मला काय करावं लागेल, इथं 0 द्यावं लागेल आणि इथं 25 लिहावं लागेल, कारण शेवटचा ग्रुप म्हणजे इकडचा शेवटचा ग्रुप कितीचा असला पाहिजे, 3 अंकाचा असला पाहिजे. आणि याने काय सांगितलं आपल्याला 70 आणि 8 78,025. 78,025 याची तुम्ही बेरीज जरी केली डायरेक्ट तर अशाच पद्धतीने याची बेरीज येणार. तर पर्याय काय राहील याचा, ए राहील याचं करेक्ट आन्सर. ए राहील बरोबर उत्तर. त्याच्यानंतरचा 6 नंबरचा प्रश्न पहा काय दिलेला आहे. 6 नंबरचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे की 98,765 या संख्येत 7 या अंकाची स्थानिक किंमत. आता पहा प्रश्न आलेले आहेत, कोणते स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत काय असते ते सांगतो तुम्हाला, दोन्ही पण सांगतो. प्रश्न स्थानिक किंमतीवर आला, दर्शनी किंमत काय असते ते पण पाहू आपण. 98 दिले, 765 दिले, 98,765. आता याला कसं वाचणार, 98,765, कारण 2 अंकाचा आणि नंतरचा 3 अंकाचा ग्रुप. आधी 3 अंकाचा पाडायचा, नंतर 2 अंकाचा पाडायचा. आता तुम्हाला विचारलं 7ची स्थानिक किंमत. आता 2 किमती असतात पहा, एक स्थानिक किंमत आणि एक दर्शनी किंमत. कोणती, स्थानिक आणि एक दर्शनी. स्थानिक किंमत आणि एक दर्शनी किंमत. आता स्थानिक आणि दर्शनी किंमतीत फरक काय असतो, तर या ठिकाणी स्थानिक म्हणजे त्याच्या स्थानावरून म्हणजे त्याच्या जागेवरून, त्याच्या प्लेसवरून. जसं तुम्ही कोणासोबत राहता, कोणासोबत बसता, कोणासोबत उठता, याच्यावरून तुमची किंमत ठरती, तुम्हाला किंमत किती द्यायची, तुम्ही किती महत्वाचे येतं. तसंच या अंकाची पण किंमत ठरते की तो कुठं बसलेला आहे. जर तो सर्वात शेवट बसेल असेल तर सर्वात त्याची जी स्थानिक किंमत आहे ती कमी असणार, आणि जो सर्वात अगोदर जर बसलेला असेल, समोर इकडं डाव्या साईडला, इकडे उजवी साईड असते, इकडे डावी साईड असते, म्हणजे डाव्या साईडला जर बसेल असेल तर त्याची सर्वात जास्त किंमत असते. मग याच्यात जर तुम्ही पाहिलं तर इथं 5 येतं आणि इथं 9 येतं. सर्वात जास्त किंमत कोणाची असणार, 9ची. सर्वात कमी कोणाची असणार, 5ची, कारण ते सर्वात शेवटला बसेल. कशी ओळखणार आपण, 5ची किंमत असणार या ठिकाणी 5, कारण 5च्या पुढे कोणीच नाही. 6ची किंमत असणार 6, 6च्या पुढे 0, कारण एक अंक आहे 7. 7ची किंमत असणार 7, 7च्या पुढे 1 आणि 2 शून्य. 8ची किंमत असणार 8, 8च्या पुढे 1 2 आणि 3 शून्य म्हणजे 8,000. आणि 9ची किंमत असणार सर्वात जास्त म्हणजे 9 1 2 3 90,000. कोणाची किंमत सर्वात मोठी आहे, 9ची. मग आता तुम्हाला विचारलं या 7ची स्थानिक किंमत. 7ची स्थानिक किंमत तुम्ही 7 लिहिणार, 7च्या पुढे 2 शून्य म्हणजे 700. स्थानिक किंमत किती आली, 700. कोणाची स्थानिक किंमत विचारूच्या, कोणाची स्थानिक किंमत विचारली तरी तुम्ही याचं उत्तर सांगणार. आता दर्शनी किंमत काय असते, दर्शनी किंमत म्हणजे भेदभाव करायचा नाही, कोणी कुठं बसलं तरी सगळे सारखे. मग कसं सारखे म्हणजे तू जसा दिसतो तसा. मग 5 इथं असेल, इथं असेल, इथं असेल, कुठेही असू द्या, 5ची किंमत 5च. 6ची किंमत 6, 7ची किंमत 7. मग इथं जर तुम्हाला विचारलं 7ची स्थानिक किंमत किती, 700, आणि दर्शनी किंमत किती, 7च. जी दिसती तीच असती, त्याला म्हणतो दर्शनी. दर्शनी म्हणजे त्याच्याकडे बघून, त्याच्याकडे तोंडाकडे बघून, त्याच्याकडे बघून जी किंमत आपल्याला वाटतं, म्हणजे जे दिसतं तीच त्याची दर्शनी किंमत. आणि दर्शनी किंमत सहसा तुम्हाला विचारली जात नाही. स्थानिक किंमत लक्षात ठेवा, स्थानिक किंमत म्हणजे त्याच्या अंक जिथं असेल त्याच्या पुढे जेवढे अंक आहेत तेवढे शून्य त्याच्या समोर द्यायची.
मग 7ची स्थानिक किंमत 700 ऑप्शन काय राहील याचं बी हे राहील याचं करेक्ट आन्सर. कशामुळे कारण त्याचं उत्तर आहे 700. 700 उत्तर कळालं असेल कशा पद्धतीने आलं. त्याच्यानंतरचा प्रश्न काय दिलेला आहे पहा. 7 नंबरचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे 1 2 3 4 5 1 2 3 4 5 या संख्येत 3 या अंकाची दर्शनी किंमत किती सांगायचं काम आहे का. आता झाला क्लिअर कन्सेप्ट. काय तर दर्शनी किंमत विचारली, स्थानिक नाही विचारली, दर्शनी किंमत विचारली तर 3ची दर्शनी किंमत 3च. 3ची दर्शनी किंमत 3च. इथं जर स्थानिक किंमत विचारली असते तुम्ही काय केलं असतं 3 आणि 3च्या पुढे 2 म्हणजे 1 आणि 2 300. मग 300 उत्तर राहील का नाही, उत्तर काय राहील 3. मग पर्याय क्रमांक काय येईल याचा डी येईल करेक्ट आन्सर. याचा आन्सर काय डी. त्याच्यानंतर 8 नंबरचा प्रश्न तुम्हाला विचारला. 8 नंबरच्या प्रश्नात विचारलं की 4 5 6 7 8 या संख्येत 5 अंकाची स्थानिक किंमत आणि 6 अंकाची स्थानिक किंमत याच्यातील फरक. अशा पद्धतीचा प्रश्न येतो पहा. काय विचारलं 4 5 6 7 8 4 5 6 7 8 म्हणजे 3 अंक सोडले तर झाले 45. 45,678. 45,678 याच्यात तुम्हाला विचारलं 7 या अंकाची स्थानिक किंमत येणार 70 आणि नंतर नाही 5ची विचारलं होतं ना. 5 या अंकाची 5 या अंकाची स्थानिक किंमत आणि 6 या अंकाची स्थानिक किंमत 6 या अंकाची स्थानिक किंमत याच्यातला फरक किती राहील. आता 5ची किती राहील सांगा. 5 जर लिहिले 5 1 2 3 अंक येतं मग 1 2 3 झाले किती 5000. आणि 6ची 2 अंक आहेत पुढे 6च्या पुढे 2 अंक 600 कमी करायचे 5000तून झालं उत्तर. 0 तून 0 0 0 तून 0 0 10 तून 6 4 या ठिकाणी उरले 4 4400 म्हणजे 4400 उत्तर येणार 4400 हे याचा आन्सर असणार. पर्याय क्रमांक बी हे असणार याचं करेक्ट आन्सर. पर्याय क्रमांक बी इज द करेक्ट आन्सर. किमती करायला आता काही जणांना इंग्लिश मध्ये सांगायचे असते ना 45,678. स्थानिक किंमत म्हणजे काय प्लेस व्हॅल्यू आणि दर्शनी किंमत म्हणजे काय फेस व्हॅल्यू. प्लेस व्हॅल्यू म्हणजे त्याच्या प्लेस वरून म्हणजे त्याच्या जागेवरून ठरवली जाते आणि फेस व्हॅल्यू म्हणजे त्याच्या फेसवरून चेहऱ्यावरून ठरवली जाते. फेसवरून कशी ठरवली जाणार 8ची फेस व्हॅल्यू 8 7ची प्लेस व्हॅल्यू 7 6ची प्लेस म्हणालो का मी फेस व्हॅल्यू सॉरी फेस व्हॅल्यू 8ची फेस व्हॅल्यू 8 7ची फेस व्हॅल्यू 7 6ची फेस व्हॅल्यू 6 5ची फेस व्हॅल्यू 5 आणि 4ची फेस व्हॅल्यू 4 आणि प्लेस व्हॅल्यू त्याच्या जागेवरून इथं असेल तर 8 इथं असेल तर 70 इथं असेल तर 600 इथं असेल तर 5000 इथं असेल तर 40,000. कळालं. याच्यानंतरचा प्रश्न पहा. त्याच्यानंतरचा तुम्हाला प्रश्न दिलेला आहे 9 नंबरचा आणि त्याच्यात विचारलेले आहे की 75,432 या संख्येत 7 या अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत याचा गुणाकार. आता गुणाकार विचारला. अगोदर बेरीज विचारली होती आता नाही अगोदर काय वजाबाकी विचारली होती फरक विचारला होता. आता गुणाकार विचारला. 7ची स्थानिक किंमत सांगा काय येईल तर तुम्ही या ठिकाणी आता संख्या डायरेक्ट पाहू शकता. संख्या किती दिलेली 75 7 दिलेले 7च्या समोर किती अंक आहेत पहा 7च्या समोर 1 2 3 4 अंक आहेत 1 2 3 आणि 4 अंक आहेत आणि दुसरी दर्शनी स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत 7ची स्थानिक किंमत झाली 7ची दर्शनी किंमत किती असणार 7च. याचा करणार गुणाकार. आता 7 7 49 7 7 जा 49 किती शून्य येतं 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 0 1 2 म्हणजे 4,90,000 4,90,000 4,90,000 पर्याय क्रमांक बी बीच आन्सर याचं पण. स्थानिक किंमत दर्शनी किंमत दर्शनी जी येते स्थानिक जागेवरून. त्याच्यानंतरचा 10 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे त्याच्यात तुम्हाला विचारलं की 89,898 मध्ये डावीकडील 8 आधी लिहून घेतो संख्या 89,898 या संख्येतील डावीकडील 8 अंकाची स्थानिक किंमत. डावीकडील 8 डावीकडचा म्हणजे कोणता डावी साईड असती उजवी साईड असती. आता हे पहा मी असा उभा राहिलो इकडे उजवा हात आहे म्हणून ही उजवी साईड आणि इकडे डावा हात आहे म्हणून इकडची डावी साईड. मग डाव्या साईडचे 8 म्हणजे हे 8 आणि या 8ची स्थानिक किंमत 8 आणि 1 2 3 4 0 1 2 3 4 0 म्हणजे 80,000. आणि त्याच्यानंतर विचारलं की आणि उजवीकडील 8 या अंकाची स्थानिक किंमत उजवीकडचा 8 म्हणजे 8 म्हणजे इकडची किंमत किती असणार याची किंमत असणार 8च. या अंकाची स्थानिक किंमत याच्यातील फरक किती आहे. आता याचा फरक काढायचा डावीकडच्या 8ची आणि याची 8ची. मग याच्यातला फरक काढायचा तर मी काय करतो हे 8 घेतो 1 2 3 4 आणि हे 8 या खाली लिहितो. 10 तून 8 गेले 2 इथं राहिले 9 इथं राहिले 9 इथं राहिले 9 इथं राहिले 7 तर या ठिकाणी 79,992 79,992 कोणतं उत्तर येणार 79,992 उत्तर येणार याचं ए. याचा आन्सर दिलेलं आहे ए.
79,992. त्याच्यानंतर 10 प्रश्न आपण या ठिकाणी कंप्लीट केले. आता 11 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे पहा. आणि 11 नंबरच्या प्रश्नात जरासा वेगळा प्रश्न आला. काय झाला, खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? सर्वात मोठी संख्या, लहान मोठी संख्या सांगू शकता तुम्ही. लहान मोठी संख्या कोणती? पहिली संख्या काय दिलेली पहा, 98,876. नंतर दिली 9,786. नंतर दिली 9,867. 9,687. लिहून घेऊ का? लिहूनच घेतो, थांबा. सांगायचं काम नाही, प्रश्न पण काही जणांना सांगायचं असेल कसं करायचं ते पहा. 9,876. 9,876. त्याच्यानंतर 9,786. 9,786. याच्यानंतरचे असे जर प्रश्न आले त्याला आपण स्किप करू. त्याच्यानंतरचा प्रश्न आला 9,867. 9,867. 9,867. त्याच्यानंतर 9,687. आता ज्यावेळेस आपण याचा लहान मोठेपणा ठरवतो, लहान संख्या कोणती, मोठी संख्या कोणती, याच्यात मोठी विचारलं आपल्याला, मोठी संख्या सांगायची. सर्वात पहिले पाहणार पहिला अंक. आता पहिला अंक पहा, सर्व ठिकाणी 4 अंक आहे. जर एखाद्या संख्येत जास्त अंक असेल तर तीच मोठी असणार, पण सर्व ठिकाणी 4 आहे. मग पहिला अंक 9,9,9,9 कॉमन आपण सांगू शकत नाही. दुसरा अंक पहा, इथं 8 आहे तर इथं 8 आहे. मग 8 पेक्षा 7 पण नाही राहणार आणि 6 पण नाही राहणार. आता इथं 8 आहे तर इथं 8 आहे, हे सांगू शकत नाही आपण. मग याच्यात पाहणार 7 आहे तिथं 6 आहे. मग हे 7 मोठे आहे तर 6 पेक्षा. मग ही सर्व संख्याकडल्या राहिली कोणती? फक्त पहिली, म्हणजे 1. हे असणार याचं करेक्ट आन्सर. आता याच्यानंतरचा प्रश्न काय दिलेला आहे पहा. याच्यानंतरचा जो प्रश्न दिलेला आहे, याच्यानंतरच्या प्रश्नात तुम्हाला काय विचारलं आहे की खालीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती? आता मोठी संख्या तुम्ही सांगितली नेमकीच कशी काढायची, लहान सांगू शकता कोणती काढायची, तर कशी काढायची ते पण माहित झालं असेल. लहान संख्या पहा काय दिली, 5,432, 5,342, 5,242, 5,234. लहान संख्या काय करायची? लहान सांगायची. आता पहिले अंक सर्व 5-5 सांगू शकत नाही. दुसऱ्या लाईन मध्ये सर्व अंक पहा 4, 3, 2, 2 असे येतं. मग पहिला आणि दुसरा राहणार नाही, कारण आपल्याला मोठी नाही लहान काढायची. मग शेवटी 2, 2 दिलेले, 2 अंक 2 नंबरला. मग 2 आणि 2च्या नंतरचा अंक आहे 4 आणि 3. तर 4 आणि 3 पेक्षा लहान असतात 3, म्हणजे 4 नंबरचा पर्याय या ठिकाणी काय असणार? बरोबर उत्तर असणार 4 नंबर. 4 नंबर म्हणजे किती? 5,234 हे असणार याचं बरोबर उत्तर. त्याच्यानंतर प्रश्न दिलेले चढता क्रम लावा आणि उतरता क्रम लावा. चढता उतरता क्रम लावता येईल, नसेल लावता येईल. 1-2 प्रश्न आपण या ठिकाणी पाहून घेऊ. कसं 13 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. 1, 2, 3, 4 दिले सर्वात पहिले. 1, 2, 3, 4. नंतर किती दिले? 1342, 1342, 1342. त्याच्यानंतर 1423, 1423. त्याच्यानंतर 1243, 1243. याचा चढता क्रम लावायचा. चढता क्रम लावायचा म्हणजे लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे जायचं. चढता क्रम. चढता म्हणजे चढत जातो ना आपण. चढत जाताना काय करतो? लहान गोष्टीकडून मोठ्या गोष्टीकडे जातो. मग लहान कोणती? याच्यात 1 आहे, याच्यात 1 आहे, याच्यात 1 आहे, 1 आहे. सांगू शकत नाही. पहिल्या अंकावरून सांगू शकत नाही. कट करून घ्या डायरेक्ट, सोपं जातं. 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 2 आहे. आता 4 आणि 3 वाला तर राहणार नाही, मग 2 वाला किंवा 2 वाला राहील. मग ही एक येईल किंवा ही एक येईल. आता याच्या समोरचा पहा, 2 2 न सांगू शकत नाही. याच्या समोर 3 आहेत आणि 4 आहेत. मग 3 वाला राहील, म्हणजे 1 2 3 4 हे आधी येईल. त्याच्यानंतर ही संख्या येईल 1 2 4 3, कारण 2 अंक होते ना 2 नंबरला. आता त्याच्यानंतर पहा, या दोन्हीत कोणती येईल? आता हिचं काम झालं, हिचं काम झालं. या दोन्हीत येईल 3 येतं, इथे 4 येतं. मग 3 वाली आधी येईल 1342, 1423. हे झाला चढता क्रम. असा पर्याय कोणता दिलेला आहे पहा. असा पर्याय दिलेला आहे 1234. सर्वात पहिले 1234 पहा. 1234, 1234 पर्याय 1 आहे आणि पर्याय 4 आहे. त्याच्यानंतर 1243, 1243, 1243 पर्याय 4 मध्ये. मग पर्याय 4 काय राहील याचं आन्सर राहील. पर्याय 4 मध्येच काय डी. डी हे काय राहील याचं करेक्ट आन्सर राहील. डी आन्सर करेक्ट. त्याच्यानंतरचा प्रश्न काय दिलेला आहे पहा. आता याच्यानंतर आलेला आहे उतरता क्रम. आता जसा तुम्ही चढता क्रम सांगितला तसा उलटा उतरता क्रम सांगायचा, म्हणजे वरून खाली यायचं. म्हणजे मोठ्या संख्येपासून लहान संख्येपर्यंत यायचं. मोठ्या संख्येपासून लहान संख्येपर्यंत येण्यासाठी आपण काय करणार पहा. 14वा प्रश्न चालला ना आपला, 13वा का 14वा? 14 नंबरचा प्रश्न आहे. 14 नंबरचा 8765, 8765 असे एका खाली एक लिहितो. त्याच्यानंतर 8657, 8657. त्याच्यानंतर 8756, 8756. नंतर दिलेले 8567, 8567. काय करायचं? सर्वात उतरता क्रम म्हटल्यावर मोठी आधी. मग मोठी कोणी? 8 8 8 8 सांगू शकत नाही. 6 5 पेक्षा 7 मोठे आहेत. मग 7 एक तर ही राहील किंवा ही राहील. आणि 7च्या नंतर इथं 5 येते, इथं 6 आहे, म्हणजे ही मोठी आहे, ही लहान आहे. म्हणजे ही येणार 1 नंबरला, ही येणार 2 नंबरला. आता याच्यात आणि याच्यात इथं 6 येते, इथं 5 येतं. आता इथं 6 येते, इथं 5 येतं. 6 वाली मोठी असते, म्हणजे ही येणार 3 नंबर आणि ही येणार
4 नंबर। मग सर्वात पहिले 8765 कुठे आहेत पहा, 8765 8765 पर्याय 1 पण आहे आणि पर्याय 3 पण आहे, पर्याय 1 आणि पर्याय 3। आता या दोन्हीत कोण असणार, त्याच्यानंतर आले पाहिजेत किती 8756, तर 8756 पर्याय कोणता आहे 1, सी मध्ये नाही दिलेलं, पर्याय ए हे राहील याचं करेक्ट आन्सर। चेक करून घ्या ऑप्शन अशाच पद्धतीने दिलेले आहे। त्याच्यानंतरचा प्रश्न काय दिलेला आहे पाहून घेऊ। त्याच्यानंतर तुम्हाला काय विचारलेलं पहा, त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलेलं आहे किती नंबरचा 15 नंबरचा प्रश्न आणि एक वेगळ्या पद्धतीचा प्रश्न। प्रत्येक पद्धतीचे प्रश्न पाहणार आपण, संख्यावर कशाही पद्धतीचा प्रश्न आला तो सुटला नाहीच पाहिजे। मग सुटला नाही पाहिजे यासाठी आपल्याला काय करावं लागेल, जशा जशा पद्धतीचे प्रश्न विचारू शकतात तशा पद्धतीचे पूर्ण प्रश्नाची प्रॅक्टिस आपण करणार आहे। एकदम सोप्या पद्धतीचा टॉपिकच सोपा आहे, सर्व प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करणार आहेत। आता दुसरा टॉपिक काय म्हणजे त्यातलाच पण दुसऱ्या टाईपचा प्रश्न दिलेला आहे, 0 1 2 3 4 या अंकापासून 0 1 2 3 4 या अंकापासून काय करायचं, वापर करून तयार होणारी सर्वात मोठी 5 अंकी संख्या, सर्वात मोठी 5 अंकी संख्या बनवायची, पण याच अंकापासून बनवायची। मग सर्वात मोठी अंकाची संख्या बनवायची ना, तर सर्वात मोठी बनवायची असो का लहान बनवायची असो, तुम्ही एक दोन गोष्टी लक्षात ठेवणार। मोठी बनवण्यासाठी तुम्ही मोठा अंक आधी घेणार, लहान पर्यंत जाणार, आणि लहान बनवता वेळेस लहान संख्या आधी घेणार, मोठ्या पर्यंत आधी नंतर जाणार। आता इथं काय सांगितलं, मोठी बनवायची। मोठी बनवण्यासाठीचा सर्वात मोठा अंक कोणता आहे 4, लिहून घ्या 4, नंतर त्याच्यानंतर कोणता आहे 3, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर 1, त्याच्यानंतर 0, झाली मोठी संख्या 43210। कुठे 43210 पर्याय क्रमांक सी दिला आन्सर, 43210 हे असणार याचा बरोबर आन्सर। याच्यानंतरचा प्रश्न लगेच पहा काय दिलेला आहे, नाही दिलेला नाही, अशा पद्धतीचा नाही दिला, दुसरा दिला। याच्यात जर तुम्हाला लहान विचारली असते तर, आता लहान संख्या मोठी संख्या चुकत नाही, पण याच्यात जर लहान संख्या विचारली, मी जर म्हणलं तुम्हाला हेच अंक वापरून लहान संख्या तयार करा, कशी करणार, ती पण 5 अंकी झाली पाहिजे। तुम्हाला मी सांगितलं की मोठी बनवण्यासाठी मोठ्या अंकापासून जातात, लहान बनवण्यासाठी लहान अंकापासून जाणार। कसं करणार पहा, 0 1 2 3 4 असं तर बरोबर होतं, म्हणजे आतापर्यंत ते बरोबर होतं, पण ही लहान अंकी 5 अंकी संख्या झाली का, याला वाचणार कसं तुम्ही, 1234 म्हणजे 4 अंकी झाली, 0चं काही व्हॅल्यूच नाही राहिली। मग 0 जर त्याच्यात लहान अंक असेल सर्वात, तर 0 आपण पहिल्यांदा कधीच घेत नाही। दुसरा अंक असेल, समजा 0 नसता तर डायरेक्ट 1 आधी घेऊ शकत होतो, उत्तर बरोबर आलं असतं, पण 0 असल्यामुळे आपल्याला काय करावं लागतं, 0 नंतर घ्यायचा, पण त्याच्यानंतरचा अंक आधी घ्यायचा, म्हणजे 1 आधी घ्यायचा, 0 2 3 4 ही झाली सर्वात लहान अंक, लहान अंकी संख्या, सर्वात लहान 5 अंकी संख्या या अंकापासून। म्हणजे 0 असेल तर 0 सोडायचा, 2 नंबर घ्यायचा, त्याच्यापेक्षा मोठा अंक आधी घ्यायचा, 0 नसेल तर डायरेक्ट लहानपासून मोठ्यापर्यंत जायचं, लहान संख्या तयार होती। त्याच्यानंतरचा प्रश्न काय दिलेला आहे पाहू लगेच, 16 नंबरचा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे। 16 नंबरच्या प्रश्नात विचारलं की खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे, मूळ संख्या माहिती पाहिजे कोणत्या आहेत, तर मूळ संख्या किती असतात, 1 ते 50 पर्यंत असतात 15 आणि 1 ते 100 पर्यंत असतात 25। त्या 25 मूळ संख्या तुमच्या पाठच असल्या पाहिजे की कोणकोणती मूळ संख्या असती, कोणकोणती असती माहिती नसेल तर त्या पाठ करून घ्या। आता सर्वात पहिले तुम्हाला दिलं 91 87 73 51, 91 87 त्याच्यानंतर 73 आणि नंतर दिले 51। आता मूळ संख्या येण्यासाठी तुम्हाला मूळ संख्या जर पाठ नसतील तर कसोट्या तरी पाठ पाहिजे, आणि कसोट्या पाठ नसतील तर पाडे तरी पाठ पाहिजे। यापैकी काही जरी असेल तर तुम्ही मूळ संख्या सांगू शकता। कशी सांगू शकता, मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर। प्राईम नंबर म्हणजे असा नंबर की ज्याला फक्त आणि फक्त स्वतःने भाग जातो आणि 1 न भाग जातो। मग आता अशी संख्याच नाही ज्याला स्वतःने भाग जातो आणि 1 न भाग जातो, त्या सरळ जातो। मग सरळ आपण म्हणून ज्याला भागत जात नाही, कोणातच येत नाही, ते कोणत्याच टेबल मध्ये येत नाही। मग 91 येतात का, तर 13 साठी 91 येतात 13च्या टेबल मध्ये, 9 1 10 किंवा 13 साठी 91 होतात ना, मग 13च्या टेबल मध्ये यायची, म्हणून ही मूळ संख्या राहणार नाही, म्हणजे हे आपले आन्सर राहणार नाही। 87 7 7 14 आणि 1 15 दोन्हीची बेरीज केली तर 15 येते, याचा अर्थ याला 3 न भाग जातो, तर ही पण राहणार नाही। 73 ही मूळ संख्या आहे, कशी ते पाहू। 5 आणि 1 किती होतात 6, आणि जर बेरीज जर 6 असेल तर कोण त्याची याला 3 न भाग जाणार है ना। कशामुळे ज्या वेळेस 3 ची कसोटी काय असते, ज्या संख्येतील अंकाच्या बेरजेला जर 3 न भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 3 न निशेष भाग जातो, ही काय असते कसोटी। कसोटी म्हणजेच काय, डिव्हिजिबिलिटी रूल। म्हणजे जर का या अंकाच्या बेरजेला म्हणजे 5 आणि 1 किती होतात 6 होतात, मग 6 आला 3 न भाग जातो ना, मग या संख्येला पण 3 न भाग जाणार, म्हणजे भाग चालला 3 न, म्हणून ही मूळ संख्या नाही। आता ही जर बघितली तुम्ही 73, तरी कोणत्याच टेबल मध्ये येणार नाही, कोणत्याच टेबल मध्ये येणार नाही, म्हणजे 73 ला फक्त 1 न भाग जाईल आणि त्या 73 न भाग जाईल, दुसऱ्या कोणत्या संख्येत भाग जाणार नाही, म्हणून त्याला आपण मूळ संख्या म्हणतो। 1 ते 50 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत, तर 1 ते 50 पर्यंत मूळ संख्या किती आहेत तुम्हाला माहिती आहेत,
आणि मूळ संख्या माहिती नसतील तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कोणकोणत्या मूळ संख्या असतात. ह्या काय करा, याचा स्क्रीनशॉट घ्या, लिहून घ्या आणि या संख्या पाठ करा. तर 1 ते 50 पर्यंत जर तुम्ही पाहिलं तर 1 ते 50 पर्यंत असतात 50 संख्या असतात. टोटल 50 संख्या असतात. त्यातल्या मूळ संख्या असतात किती? 15. मूळ संख्या किती? 15. आणि 100 पर्यंत किती? 25. म्हणजे तुम्हाला मी विचारलं 1 ते 50 पर्यंत किती? तर 1 ते 50 पर्यंत आल्यात 15 आणि त्याच्यानंतर 51 ते 100 पर्यंत किती असणार? 10 आणि 1 ते 100 पर्यंत किती असणार? 10 आणि 15 25. किती असणार? 25. ही एक लाईन लक्षात ठेवा. 25 संख्या असतात. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 25 संख्या दिलेल्या आहेत. ह्या 25 संख्या तुमच्या पाठ असल्या पाहिजे. धाड धड 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 सांगता आल्या पाहिजे. अशा जेवढ्या पण असतील तेवढ्या. मूळ संख्येवर सर्वात जास्त प्रश्न येतात. 2 ते 3 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मूळ संख्येवर विचारले जातात. याच्यानंतरचा काय प्रश्न दिलेला आहे पहा. त्याच्यानंतर दिलं तुम्हाला खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या झाला आपलं 1 ते 50 पर्यंत मूळ संख्या तुम्ही सांगू शकता 15 येतं. 2 अंकी सर्वात लहान मूळ संख्या कोणती? 2 अंकी सर्वात लहान मूळ संख्या कोणती? 2 अंकी सर्वात लहान मूळ अंकी संख्या. आता 2 अंकी सर्वात लहान, सर्वात पहिली मूळ संख्या असते 2, नंतर असते 3, नंतर असते 5, नंतर असते 7, नंतर असते 11. कोणती असते? 11. ही एक अंकी आहे, एक अंक आहे, एक अंक आहे, एक अंक म्हणजे 1 डिजिट आहे. तर ह्या राहणार नाही. आपलं उत्तर राहील ही, कारण सर्वात लहान 2 अंकी संख्या 11. कोणती पण मूळ. 2 अंकी संख्या तर 10 आहे, पण मूळ संख्या सर्वात लहान 2 अंकी 11 आहे. सर्वात मोठी कोणती राहील? सर्वात मोठी राहील 97. किती? 97च ना. पहा आता हे पहा 2 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती? 99. 9 ला आणि 9 ला भाग जातो कितनं? 3 न. मग ही राहणार नाही. त्याच्यापेक्षा लहान 98. 8 समसंख्येला कधीच भाग जात नाही. फक्त एकच समसंख्या आहे जी की मूळ आहे, ती म्हणजे 2. म्हणजे 2 अशी संख्या आहे जी सम पण आहे आणि मूळ पण आहे. पण दुसरी कोणतीच समसंख्या मूळ संख्या नाही. म्हणजे कोणताच इव्हन नंबर, प्राईम नंबर नाही, फक्त 2 सोडून. त्याच्यानंतर 97. आता 97 ला किती भाग जातो सांगा बरं? जातच नाही भाग. 7 आणि 9 किती होतात? 16. बेरीज म्हणजे बेरीज 16 आहे. 16 ला 3 ना भाग जात नाही. विषम संख्या आहे. 97 काय असणार आपली? सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या. 11 सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या. एकमेव सममूळ संख्या. The only even prime number is 2. काय असणार? 2. याचा आन्सर काय राहील? याचा आन्सर राहील 11. कुठे 11? पर्याय क्रमांक ए. पर्याय क्रमांक ए, ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. याच्यानंतरचा प्रश्न काय दिलेला आहे पहा. आता याच्यानंतरचा प्रश्न तुम्हाला असा दिलेला आहे. आता मूळ संख्या कळायला तुम्हाला काय असतात? तर मूळ संख्या कळायला असतील ना. काय असतात मूळ संख्या? ज्या संख्येला कोणत्याही संख्येनं भाग जात नाही. म्हणजे कोणत्याही संख्येनं कशामुळे म्हणालो मी? कारण स्वतःला सगळ्या संख्येने भाग जातो, एकला सर्व संख्येने भाग जातो. मग असं धरायचं की त्या कोणत्या टेबलमध्ये येत नाही ती संख्या सोडून किंवा एक सोडून, त्याला म्हणतो मूळ संख्या. किती येतं 100 पर्यंत? 25. 25 संख्या येतं. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं आता ज्या 25 संख्या येतं त्याच्यात राहिलेल्या ज्या 75 येतं आणि त्या संख्येला पण काहीतरी नाव द्यायला लागेल ना. तर त्या 75 पैकी 74 संख्या, 75 पैकी 74, पण एक नाही, त्याला काय म्हणतो आपण? त्याला संयुक्त संख्या म्हणतो. मग दुसरा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे 19 नंबरचा. खालीलपैकी कोणती संख्या विषम आणि संयुक्त आहे? विषम आणि संयुक्त म्हणजे विषम पण असली पाहिजे, संयुक्त पण असली पाहिजे. 21 येतं, त्याच्यानंतर 13 येतं, त्याच्यानंतर 17, 19. 17 आणि 19. विषम संख्या म्हणजे काय? ज्या संख्येचे 2 समभाग पडत नाहीत, सारखाला भाग पडत नाही, 2 न भाग जात नाही, अशा संख्येला म्हणतो विषम. 9, 7, 3, 1 म्हणजे सर्व संख्या विषम येतं. आता बघायचं की याच्यात संयुक्त संख्या कोणती आहे? कंपोजिट नंबर कोणता आहे? कंपोजिट नंबर कसा ओळखणार? जी संख्या मूळ संख्या नाही आणि एक नाही. म्हणजे मूळ संख्या सोडायचा आणि एक सोडायचा, उरलेल्या सर्व संख्या काय असणार? कंपोजिट नंबर म्हणजे संयुक्त संख्या. मला सांगा 21 मूळ संख्या आहे का? नाही. 13 मूळ संख्या आहे का? हो. 17 मूळ संख्या आहे का? हो. 19 मूळ संख्या आहे का? हो. तुम्हाला लिहून दिल्या होत्या मूळ संख्या. मग त्या सर्व मूळ संख्या येतं आणि ह्या मूळ संख्या असतात आणि बाकीच्या राहिलेल्या संख्या संयुक्त संख्या असतात. त्याच्यानंतर 21 येतं. आता हे 21 काय असतील? 21 विषमपणे आणि संयुक्तपणे, कारण ती मूळ नाही आणि मूळ नाही म्हणजेच ही असणार संयुक्त संख्या म्हणजेच कंपोजिट नंबर, संयुक्त संख्या. संयुक्त संख्या याला आपण म्हणतो. आता मला एक सांगा 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती? मूळ संख्या किती? 25.
राहिल्या किती संख्या 75. आता त्या 75 मधून एक काढायचा, एक म्हणजे एक अंक, पहिला अंक 1 2 म्हणतो ना, एक काढायचा, कारण एक संयुक्त पण नाही आणि मूळ पण नाही. एक काढला, राहिल्या किती त्या 75 पैकी 74. मग संयुक्त संख्या किती 74, 1 ते 100 पर्यंत. हे पण तुम्हाला विचारतात, संयुक्त संख्या किती 74 किती असणार 74. याच्यानंतर काय दिलेलं आहे पहा. याच्यानंतरचा जो क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला, याच्यात विचारलेलं आहे, काय विचारलेलं आहे, खालीलपैकी 20 नंबरचा प्रश्न, 1 ते 10 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती. डायरेक्ट समसंख्या लिहून घेऊ आपण. कोणकोणती दिलेली असते समसंख्या, 2 4 6 आणि 8 आणि 10. 1 ते 10 पर्यंत विचारलं ना, 1 ते 10 पर्यंत सर्व समसंख्याची बेरीज. हे 10 आणि हे 10 20 आणि हे 10 30. बेरीज येणार 30. पर्याय क्रमांक 30 कुठे दिलेला आहे, बी मध्ये. पर्याय कशात दिलेला आहे, बी मध्ये 30. काय केलं, बेरीज केली डायरेक्ट. समसंख्या माहित असतात ना, 2 2 चा भाग किंवा 2 चा टेबल. सर्व म्हणजे फक्त 10 पर्यंत नाही, 20 पर्यंत नाही, 2 2 च्या भाग देऊन, म्हणजे 2 2 2 2 पुढे जाऊन जेवढ्या संख्या राहतील त्या समसंख्या असतात. 0 2 4 6 8 10 12 14 16 18 20 अशा पद्धतीने. त्याच्यानंतरचा प्रश्न काय दिलेला आहे पहा. 20 प्रश्न आपले झाले. 21व्या प्रश्नात आपल्याला विचारलं की सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे. तर सर्वात लहान मूळ संख्या तुम्हाला मी सांगितले की कोणती आहे, 2 आहे. एक मूळ संख्या नाही, एक संयुक्त संख्या पण नाही, म्हणजे प्राईम नंबर पण नाही आणि कंपोजिट नंबर पण नाही. सर्वात लहान म्हणजे स्मॉलेस्ट प्राईम नंबर 2 आहे. आणि ओनली इव्हन प्राईम नंबर जरी विचारलं तुम्हाला, ओनली इव्हन प्राईम नंबर म्हणजे एकमेव सम मूळ संख्या, जी की सम आहे आणि मूळ आहे ती 2च आहे. मग 2 काय राहील, याचं आन्सर राहील पर्याय काय दिलेला आहे, पर्याय दिलेला आहे बी राहील याचं करेक्ट आन्सर. 1 ते 100 पर्यंतच्या एकूण संयुक्त संख्या किती. आताच प्रश्न सांगितला तुम्हाला मी, 1 ते 100 पर्यंत संयुक्त संख्या कंपोजिट नंबर किती येते 1 ते 100 पर्यंत 74. 74 कशी, टोटल अंक किती 100, त्या 100 पैकी 25 काय गेल्या आपल्या मूळ संख्या गेल्या, राहिल्या किती 75. त्या 75 मधून एक गेला, राहिले किती 74. मग 74 काय असणार याचं करेक्ट आन्सर असणार. आता पहा, खालीलपैकी कोणती जोडमूळ म्हणजे ट्विन प्राईम नंबर आहे किंवा संख्येची जोडी आहे. ट्विन प्राईम नंबर काय असतात ते पहा. पहिले काय दिलेले 11 13, 11 13. त्याच्यानंतर काय दिलेले 11 13 नंतर 1 2. त्याच्यानंतर दिलेले 3 7. त्याच्यानंतर दिलेले 19 23. आता विचारलं की ट्विन प्राईम नंबर, प्राईम नंबर माहितीत नाही, यात सांगा प्राईम नंबर कोणकोणता आहे. 11 प्राईम नंबर आहे का, हो. 13 प्राईम नंबर आहे का, हो. 1 प्राईम नंबर आहे का, नाही, म्हणजे हे उत्तर राहणार नाही. 3 प्राईम नंबर आहे का, हो. 7 प्राईम नंबर आहे का, हो. 19 प्राईम नंबर आहे का, हो. 23 प्राईम नंबर आहे का, हो. मग या 3 पैकी उत्तर कोणतं, तर या 3 पैकी उत्तर आपण ओळखणार ट्विन प्राईम नंबर. ट्विन प्राईम नंबर म्हणजे काय, ट्विन म्हणजे काय, ट्विन म्हणजे जुळे, ट्विन आहे ना, जे सोबत सोबत जन्माला येतात त्याला काय म्हणतो आपण, ट्विन म्हणजे जुळे, जुळवा. मग जुळवा जर आपण म्हणत असेल तर जुळवा नंबर आपल्याला ओळखायचा, ट्विन नंबर ओळखायचा. ट्विन नंबर म्हणजे काय, त्याच्यात फक्त 2चा फरक असला पाहिजे. म्हणजे 11 समजा मी 1 लिहिला तर 2 3, 4 लिहिले 5 6, 7 लिहिले 8 9, असं एक अंक सोडून एक अंक असला पाहिजे. मग जसं की 11 जर पाहिलं इथं तर 12 सोडले 13 आले, म्हणजे ट्विन प्राईम नंबर आहे. 1 नंतर 2 नाही सोडला, 3 नंतर 5 आले असते, 3 आणि 5, 3 आणि 5 हे ट्विन प्राईम नंबर आहे. पण हे नाही, कशामुळे, कारण याच्यात जास्त अंक सुटेल, एकच अंक सोडायचा. 19 नंतर 20 21 22, 3 अंक सोडले तरी 23 आले, ही पण राहणार नाही. मग ट्विन प्राईम नंबर म्हणजे अशा प्राईम संख्या ज्याच्यात फक्त आणि फक्त 2चा फरक आहे. असेच काय 2चा फरक आहे. म्हणजे 23 मधून जर का 11 गेले तर किती उरतात, 13 मधून 11 गेले तर 2 उरतात. मग 2चा फरक असला पाहिजे, त्याला आपण म्हणतो ट्विन प्राईम नंबर. कळाला असेल ट्विन प्राईम नंबर. कोणताही कन्सेप्ट असो इथं सुटणार नाही. आता अजून आपले अर्धे पण प्रश्न झाले नाही. 50 प्रश्न होईपर्यंत तुम्हाला संख्या या टॉपिकवर कोणताही प्रश्न विचारू द्या, तुमचे कंप्लीट होणार. त्याच्यानंतर प्रश्न काय दिला आपण, खालीलपैकी कोणती सहमूळ म्हणजे को प्राईम संख्याची जोडी आहे. को प्राईम संख्या म्हणजे काय असतात. आता याच्यात पर्याय काय दिलेले आहेत पाहिजे, पर्याय बघून घेऊ. 15 23 दिलेले, 15 20, 15 आणि 20. त्याच्यानंतर दिलेले 8 9, 8 9. नंतर दिलेले 12 18 12 18 आणि लास्टला दिलेले तर 25 30. आता याच्यात तुम्ही ह्या संख्या बघितल्या नंतर काय वाटतं की याच्यात जर तुम्ही पाहिलं तर याच्यात अशी संख्या आपल्याला शोधायची ज्याच्यात कोणत्याही दोन्ही संख्येला कोणत्याही एका संख्येने भाग जात नाही, एक सोडून. म्हणजे पहा 15 आणि 20 ला कोणत्या संख्येने भाग जातो, 15 आणि 20 ला 1 न भाग जातो, 2 न भाग नाही जात, 3 न भाग नाही जात, 4 न भाग नाही जात, 5 न भाग जातो दोन्ही संख्येला. मग आता या संख्येने 5 न भाग चालला ना तर ह्या समूळ संख्या असणार नाहीत. कारण एक असला तर चालतो, पण दुसरी संख्या कोणती नसली पाहिजे जिला हिला पण भाग जातो हिला पण भाग जातो
आता 5 त्रिक 15, 5 चूक 20, दोन्हीला 5 न भाग जातो तर गेला नाही पाहिजे. 8 आणि 9 मध्ये पहा फक्त 1 नच भाग जातो, त्याच्या बाद कोणत्याही संख्येने जात नाही दुसऱ्या दोन्ही संख्येला. 12 आणि 18 इथं पहा 2 न पण भाग जातो आणि 6 न पण भाग जातो, मग ही पण उत्तर राहणार नाही. इथं पहा इथं 5 न पण भाग जातो, मग ही पण उत्तर राहणार नाही. आन्सर काय राहील हे. म्हणजे अशा संख्या पाहायच्या की त्याचा एलसीएम का असला पाहिजे, एकच असला पाहिजे. एलसीएम का असला पाहिजे, एक, म्हणजे दुसऱ्या कोणत्याही संख्येला त्याला भाग गेला नाही पाहिजे. अशी संख्या म्हणजे दोन्ही संख्येला कोणत्या एका संख्येने भाग गेला नाही पाहिजे, त्याला म्हणतो समूळ संख्या, कोप्राईम नंबर. त्याच्यानंतरचा प्रश्न पहा आता. त्याच्यानंतर दिला 25 नंबरचा क्वेश्चन पाहू आपण. 25 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय सांगितलं. 25 नंबरचा जो क्वेश्चन दिलेला आहे त्याच्यात तुम्हाला विचारलेलं आहे की 1 to 100 पर्यंतच्या म्हणजे 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्येची बेरीज किती. आता हे शब्द लक्षात ठेवायचा, म्हणजे हे पाठ करून ठेवायचं की 1 ते 50 पर्यंत, 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या आहे त्याची बेरीज आहे 328, आणि 1 ते 100 पर्यंत ज्या मूळ संख्या आहे त्याची बेरीज येते 1060. 1060. तर 1060 पर्याय दिलेला आहे तुम्हाला, 1060 पर्याय दिलेला आहे, 1060 पर्याय दिलेला आहे. कुठे दिलेला आहे पर्याय क्रमांक 1 ऑप्शन 1 हे काय राहिल्याचं करेक्ट आन्सर राहील 1060. आणि 50 पर्यंत विचारला असता तर 328. हे लक्षात ठेवा, पाठ करून ठेवा. मूळ संख्या पाठ करून ठेवा. हे किती संख्या असतात, 50 पर्यंत 15, 100 पर्यंत 25 आणि 50 पर्यंत बेरीज 328, 100 पर्यंत बेरीज 1060. हे डायरेक्ट प्रश्न विचारले जातात. आता याच्यानंतरचा प्रश्न पाहू, पण त्याच्या अगोदर आता आपले अर्धे प्रश्न या ठिकाणी आजच्या सेट मधले, म्हणजे आपण या ठिकाणी या टॉपिक मधून जेवढे प्रश्न पाहणार आहे तर 50 त्यापैकी 25 प्रश्न आपण कंप्लीट केले. तुम्हाला मी याची पीडीएफ देणार आहे. आता सांगतो की पीडीएफ कुठे देणार आहे. तुम्ही मला एक मेसेज करणार, व्हॉट्सअप करणार, किंवा मग खाली कमेंट मध्ये तुमचा नंबर किंवा मग मला एक मेसेज टाकणार की बघ पीडीएफ कुठे द्यायची, कशी द्यायची, पीडीएफ साठी विचारणार. त्यावेळेसच त्याच विद्यार्थ्याला काय होईल, याची पीडीएफ भेटेल. पीडीएफ मध्ये काय असणार, हे जे 50 प्रश्न आपण पाहणार ते 50 प्रश्न असणार विथ आन्सर. त्याचे आन्सर पण मी तुम्हाला तिथे टिक करून देईल, कोणते आन्सर राहणार ते. त्याच्यानंतरचे जे 50 प्रश्न राहतील 51 पासून 100 पर्यंत त्याची प्रॅक्टिस करण्यासाठी याच टाईपचे क्वेश्चन ते राहतील की त्याची प्रॅक्टिस तुम्ही स्वतः करसाल. आणि ते पण प्रश्न जर तुम्ही सोडून बघितले तर या ठिकाणी कसाही प्रश्न आला या टॉपिक वरून किंवा कोणत्याही टॉपिक वरून या 13 टॉपिक मधून तर त्याचे आन्सर तुम्हाला येणार. मग यासाठी तुम्ही काय करणार, व्हॉट्सअपवर एक मेसेज टाकणार की तुम्हाला ती पीडीएफ पाहिजे. मग पीडीएफ साठी मेसेज करा तर तुम्हाला ती पीडीएफ मी सेंड करून देतो. आता याच्यानंतरचा प्रश्न आपण पाहू 26 नंबरचा प्रश्न. त्याच्या अगोदर जर व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला काहीतरी वाटत असेल की याचा आपल्याला फायदा व्हायला, प्रश्न चांगले दिसायले, काहीतरी भेटत असेल तुम्हाला फ्री मध्ये, तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पाहू लगेच पुढचा प्रश्न. किती नंबरचा, 26 नंबरचा. 26 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. 26 नंबर मध्ये विचारलं खालीलपैकी कोणती संख्या चौरस संख्या असते म्हणजे परफेक्ट स्क्वेअर आहे. आता स्क्वेअर म्हणजे काय, तुम्हाला स्क्वेअर पण माहित पाहिजे, पाठ पाहिजे स्क्वेअर. 1 चा 1, 2 चा 4, 3 चा 9, 4 चा 16, 5 चा 25, असं 1 पासून 20 पर्यंत, तरी कमीत कमी 20 पर्यंत तुमचे वर्ग पाठ पाहिजे. मग वर्ग जर पाठ असतील तर तुम्हाला काय होईल की या ठिकाणी असे प्रश्न तुम्ही डायरेक्टली सॉल्व्ह करू शकता. आता वर्ग पाठ करायचे, मग कसं करायचं, तुम्ही या ठिकाणी काय म्हणू शकता, वर्ग लिहून देऊ का, लिहून देतो पहा. 1 चा वर्ग किती, 1 चा वर्ग 1 असं वर्ग असं दाखवतात. 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 5 × 5 = 25, 6 × 6 = 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग म्हणजे 8 चा स्क्वेअर 64, 9 चा स्क्वेअर 81 आणि 10 चा स्क्वेअर 121 आणि 10 चा 121 का 10 चा 100. त्यानंतर 11 चा वर्ग 121, 12 चा वर्ग 144, 13 चा स्क्वेअर 169, 14 चा स्क्वेअर 196, 15 चा स्क्वेअर 225, 16 चा स्क्वेअर 256, 17 चा स्क्वेअर 289, 18 चा स्क्वेअर किती होतो 324, 19 चा स्क्वेअर 361, 20 चा स्क्वेअर 400, 21 चा 441, असं करत करत तुम्ही 20 पर्यंत जरी पाठ केले तर बस आहे. 20 पर्यंत वर्ग पाठ करा. आणि या ठिकाणी तुम्हाला चौरस संख्या विचारली. चौरस संख्या आता पहा कोणकोणत्या संख्या झाल्या, मूळ संख्या झाल्या, समसंख्या झाल्या, विषम संख्या झाल्या, त्याच्यानंतर प्राईम नंबर झाल्या, को प्राईम नंबर पण झाले, आणि अजून कोणत्या बघितल्या होत्या आपण, कंपोजिट नंबर पण झाले. कंपोजिट नंबर म्हणजे 3, 4, 5 टाईप झाल्या. 6वी चौरस संख्या पण झाली. म्हणजे किती 6 आपण या ठिकाणी पाहिले संख्यावरून टॉपिक. 6च्या 6 टॉपिक तुम्हाला समजले असतील. चौरस संख्या म्हणजे जिचा वर्ग आहे, जी वर्ग संख्या आहे. मग आता याच्यात किती दिलेले तर याच्यात दिलेले तर तुम्हाला किती 64, 50, 75, 90, 64 दिसायले का कुठं, का हे इथे 64 दिसायले, 50 दिसायले का नाही,
50 नाही दिसायले, 75 नाही दिसायले, 90 नाही दिसायले, मग त्याला राहणार जो वर्ग एखाद्या संख्येचा एक स्क्वेअर आहे त्याला आपण म्हणतो स्क्वेअर नंबर किंवा मग चौरस संख्या, परफेक्ट स्क्वेअर नंबर. त्याच्यानंतर बघा दिलेले आहे, त्याच्यानंतर सांगितलं तुम्हाला खालीलपैकी कोणती संख्या चौरस संख्या झालं. 1 ते 100 पर्यंतच्या एकूण चौरस संख्या किती. 1 ते 100 पर्यंत. आता मला सांगा 1 ते 100 पर्यंतच्या चौरस संख्या विचारल्या. चौरस संख्या म्हणजे समजलं ना काय असतं. चौरस संख्या म्हणजे वर्ग संख्या. मग 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा 9, 4 चा 16, 5 चा 25, 6 चा 36, 7 चा 49, 8 चा 64, 9 चा 81 आणि 10 चा किती 100. झालं 100. 100 पर्यंत किती असणार 10 असणार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 संख्येचे वर्ग म्हणजे चौरस संख्या. मग याचं उत्तर काय राहील 10 राहील. पर्याय क्रमांक ए. त्याच्यानंतर दिलेले आहे पहा खालीलपैकी कोणती संख्या त्रिकोणी संख्या आहे. कोणती संख्या आहे त्रिकोणी संख्या. आता त्रिकोणी संख्या दिलेली पहा कोणती. त्रिकोणी संख्या काढायची कशी ते पहा. आधी त्रिकोणी संख्येवर पण प्रश्न येतो आणि लक्षात ठेवायला या बाकी सगळ्या संख्येत अवघड आहे त्रिकोणी संख्या. कसं लक्षात ठेवायचं पहा 15 12 आणि 20 25. 15 तसं न करता 15 12 20 25. त्रिकोणी संख्या ज्यावेळेस दिलेली असते त्रिकोणी संख्या तुम्हाला काय विचारलं की त्रिकोणी संख्या आहे खालीलपैकी कोणती संख्या त्रिकोणी संख्या आहे. त्रिकोणी संख्या कशी असते या संख्येची दुप्पट करायची. 15 दोन्ही 30, 12 दोन्ही 24, 20 दोन्ही 40, 25 दोन्ही 50. आता ही जी संख्या आहे ती लगतच्या दोन संख्येचा गुणाकार असली पाहिजे. 30 लगतच्या दोन संख्येचा गुणाकार आहे का पाहावर. 6 5 30 म्हणजे 5 सक 30 होतात. 5 सक 30. 24 आहे का 24 अशी लगतच्या संख्येचा गुणाकार आहे का. 6 × 24 6 आणि 4 होतात मग 6 × 24 नाही येत. इथं किती येतील 10 × 40 12 12 48. त्याच्यानंतर 20 दोन्ही 40 नाही 10 घ्यावं लागतील या ठिकाणी. किंवा मग असेही म्हणू शकतो आपण 8 45 8 45. 50 चे किती येतील सांगा. 25 दोन्ही 50 5 10 50 5 10 50. त्याच्यानंतर 10 5 50 तर 10 आणि 5 येतील. म्हणजे त्या दोन संख्या असल्या पाहिजे लगतच्या असल्या पाहिजे. इथं 6 आणि 4 लगतच्या नाहीत. 8 आणि 5 लगतच्या नाहीत. ह्या पण लगतच्या नाही पण 6 5 नंतर लगेच 6 येतात. 5 सक 30. मग 5 सक 30 जर आले तर त्याचं काय होईल 15. त्रिकोणी संख्येचा गुणाकार काय असतो माहिती का n × n + 1/2. याला म्हणतात त्रिकोणी संख्या. ट्रायंग्युलर नंबर. ट्रायंग्युलर नंबर हाच त्याचा फॉर्म्युला. आता फॉर्म्युला न सांगता मी डायरेक्ट सांगितलं. काय केलं आता समजा मी इथे एखादी संख्या घेतली. कोणती घेतली 5. 5च्या नंतरचा अंक कोणता घेऊ 5 आणि 1 6. त्याला भाग द्यायचा 2 ने. मग 5 सक 30 भागिले 2 किती येईल 15. 15 का असणार त्रिकोणी संख्या. पण नाही त्रिकोणी संख्या 5 आणि 7 कोण दुसरं बी घ्या काही. दुसरं घेऊ आपण. किती घेऊ 7 घेऊ. 7 गुणिले 8 भागिले 2 7 8 56/2 म्हणजे किती 28. ही काय असणार त्रिकोणी संख्या. समजलं त्रिकोणी संख्या कशी काढायची. नसेल समजलं तर नंतरच्या क्वेश्चन मध्ये पुन्हा पहा. काय दिलेलं आहे 10च्या आधीची त्रिकोणी संख्या. 10 या त्रिकोणी संख्येच्या आधीची त्रिकोणी संख्या कोणती आहे. 10 या संख्येच्या आधीची त्रिकोणी संख्या. आता 10 त्रिकोणी संख्या आहे का पण असेलच ना. कशी 10 ची दुप्पट करा. 10 ची दुप्पट किती 20 आणि 20 चा गुणाकार असा करायचा की दोन लगतच्या संख्येचा असला पाहिजे. म्हणजे 4 5 20. आता 10च्या आधीची विचारायची आपल्याला. मग 10च्या आधीची जर इथे 4 आणि 5 असतील तर मी म्हणू शकतो इथे 3 आणि 4 असतील 3 × 12 आणि 12 भागिले 2 जर केलं तर 6. 6 असेल पाहिजे. याचं बरोबर उत्तर आहे का. पर्याय क्रमांकात पाहू द्या आधी मला. 6 दिलेला आहे का तर 6 पर्याय दिलेला आहे. पर्याय क्रमांक बी. पर्याय ऑप्शन बी हे का असणार याचं करेक्ट आन्सर असणार 10च्या आधी. बरं सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोणकोणते असतात त्या आधी आपण काढले पहा. 1 गुणाकारात 2 भागिले 2 1 2 2 भागिले 2 म्हणजेच एक उत्तर. पहिली संख्या 1. दुसरी 2 गुणाकारात 3 भागिले 2 म्हणजे 3 दोन्ही 6 भागाकारात 2 म्हणजे उत्तर येणार 3. दुसरी संख्या 3. त्याच्यानंतर 3 गुणाकारात 4 भागाकारात 2 3 × 12 भागाकारात 2 म्हणजे 6. तिसरी संख्या 6 नंतर 10. अशा पद्धतीने तुम्ही त्रिकोणी संख्या काढू शकता. याच्यानंतरचा क्वेश्चन काय दिलेला आहे पहा. 30 नंबरच्या क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे 100च्या सर्वात जवळची चौरस संख्या कोणती. चौरस संख्या म्हणजे स्क्वेअर वर्ग म्हणजे स्क्वेअर वर्ग संख्या स्क्वेअर नंबर. मग 100 आहे ना. 100 कशाचा तरी वर्ग आहे ना. मी जर म्हणलो असतो 99च्या जवळची सांगा तुम्ही काय सांगितलं असतं 100च. 101च्या जवळची सांगा 105च्या जवळची सांगा 110च्या जवळची सांगा. कोणती असणार 100च असणार. कशामुळे 10चा वर्ग 10 10 100 होतो. उत्तर तेच असणार 100. पर्याय क्रमांक सी हे असणार याचा करेक्ट आन्सर.
त्याच्यानंतरचा 31 नंबरचा क्वेश्चन, फक्त 20 प्रश्न राहिले. थकले असाल पाणी गिनी पिऊन घ्या, नंतर पुन्हा एकदा व्हिडिओ पहा. आता थांबवा, त्याच्यानंतर पुन्हा एकदा पहा. आता या ठिकाणी पहा 30 झाले. 31 नंबरचा प्रश्न पाहू आपण. 31 नंबरच्या क्वेश्चन मध्ये सांगितलं 5 अंकी सर्वात लहान विषम संख्या कोणती. 5 अंकी सर्वात लहान विषम संख्या. सर्वात पहिले मी काय करणार, 5 अंकी संख्या काढणार. लहान असो मोठी असो कोणती असो, विषम मला घेणं देणं नाही, नंतर काढतो ते. विषम कधी एवढ्या संख्या थोडे पाठ करत बसणार आहे आपण. सर्वात मोठी संख्या सर्वात लहान संख्या. तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, सर्वात लहान संख्या जर विचारली तर 1 लिहायचा आणि त्याच्या पुढे किती अंकी विचारले ते लिहायचं. सर्वात लहान 1 अंकी संख्या 1, 2 अंकी संख्या 10. कशा काय करणार, 1 वर 1 शून्य देणार, कारण 2 अंकी विचारली. 5 अंकी विचारली 1 लिहायचा, 1 वर 4 शून्य द्यायची. 6 अंकी विचारली 1 लिहायचा, त्याच्यावर 5 शून्य द्यायची. 6 अंकी संख्या लहान. मोठी विचारली तर काय करणार तुम्ही, मोठी विचारली तर फक्त 9 9 9 9 9 लिहित जाणार. 1 अंकी मोठी संख्या 9, 2 अंकी मोठी संख्या 99, 3 अंकी मोठी संख्या 999, 4 अंकी मोठी संख्या 9999, 5 अंकी मोठी संख्या 99999. काही विचारू द्या, फक्त 9 9 वाढवत जाणार. पण इथं काय विचारलं की सर्वात पहिले लहान अंकी संख्या आपण काढू आधी. लहान अंकी काय विचारलं, सर्वात पुढे गेला प्रश्न आहे. 5 अंकी सर्वात लहान विषम संख्या. 5 अंकी लहान संख्या कोणती, 1 1 2 3 4 5 नाही 6 अंक वाहिले. 1 2 3 4 5 अंकी संख्या झाली. एकक दशक शतक हजार 10,000 म्हणजे 10,000 झाली सर्वात लहान 5 अंकी संख्या. आता तुम्हाला काढायची होती लहान अंकी, पण ती कशी असली पाहिजे, विषम असली पाहिजे. मग याच्यात काय करावं लागेल, 10 च्या जागी 0 0 1 1 वाढवा. 1 वाढवला तर काय होईल, ती 5 अंकी होईल. आता 1 कमी केला तर काय होईल, ते 4 अंकीच होईल ना. मग 5 अंकी कशी राहील ती. मग तुमचा आन्सर काय राहील, याचा पर्याय क्रमांक बी हे राहील याचा करेक्ट आन्सर. 10,001. कारण विषम विचारली होती, आता विषम झाली नाही. सम विचारली असते तर इथं 2 केले असते. सम करा का विषम करा, फक्त लहान अंक संख्या माहिती पाहिजे. त्याच्यानंतर पहा 32 नंबरचा 4 अंकी सर्वात मोठी समसंख्या. 4 अंकी सर्वात ह्या सर्वात 4 अंकी सर्वात मोठी समसंख्या. 4 अंकी सर्वात मोठी काढायची ना. मोठी कशी काढणार, 9 9 9 9 झाली. 9 9 9 1 2 3 4. तुम्हाला विचारलं 4 अंकी मोठी संख्या. आता तुम्ही पहिले त्याच्यात 1 ऍड करसाल, हे विचारत तुम्ही. पण आता 1 ऍड केल्यावर ही 5 अंकी संख्या होईल ना. 4 अंकी राहील का नाही. मग याच्यात वाढवता येणार नाही आपल्याला. याच्यात काय करावं लागलं, आपल्याला 1 कमी करावं लागेल. पहा एक दोन्ही बी करून दाखवतो मी. 9 9 9 9. याच्यात मी एकदा 1 ऍड करतो, एकदा 1 मायनस करतो. 9 1 10 0 हाताला 1 9 1 10 0 9 1 10 0 9 1 10. किती अंकी झाली, 1 2 3 4 5. एकामुळे 5 अंकी संख्या झाली. उत्तर राहील का नाही. 1 कमी करा, 9 मधून 1 गेला 8 9 9 9. 4 अंकी संख्या राहिली आणि सम पण झाली. बरोबर, 1 कमी केल्यावर सम झाली. मग याचं उत्तर काय राहील, 9998. 9998 पर्याय क्रमांक सी हे राहील याचं करेक्ट आन्सर. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. त्याच्यानंतरचा क्वेश्चन लगेच. याच्यानंतर तुम्हाला विचारलेलं आहे 32 झाले. 4 अंकी सर्वात मोठी संख्या. 50 ते 60 यांच्या दरम्यानच्या सर्व मूळ संख्येची बेरीज किती. आता क्वेश्चन रिपीट व्हायला लागली, फक्त जरासा लेवल बदलली त्याची क्वेश्चनची. काय विचारलं, 50 ते 60 यांच्या दरम्यानच्या सर्व मूळ संख्या. आता 50 ते 60च्या दरम्यान मूळ संख्या कोणत्या असतात पहा. 50 डायरेक्ट लिहून घेतो. 51 52 53 54 55 56 57 58 59 60. याच्यातल्या मूळ संख्या काढायच्या ना. आता मूळ संख्या काढण्यासाठी सर्वात पहिले समसंख्या कॅन्सल करा. समसंख्या 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 ह्या मूळ संख्या राहणारच नाही. अशा संख्या कॅन्सल करा ज्याची बेरीज 6 3च्या टेबल मध्ये येते. 5 आणि 1 6 येणार नाही. 5 6 7 8 येऊ शकते. एकक स्थानी 5 म्हणजे 5 न भाग जाणार. 7 आणि 5 12 होतात, म्हणजेच उत्तर येणार नाही, कारण 3 न भाग जाईल. 9 आणि 5 किती होतात 14. 2 संख्या आहेत 59 आणि 1 हे 53. या 2 संख्या आहेत ज्या की 50 आणि 60च्या आत मधात येतं. किती येतं इथं होते 53. 50 आणि 60च्या मधात ह्या 2 संख्या आहेत ज्या की मूळ येतं. आता याची करायची बेरीज. 3 9 12 2 हाताला 1 5 आणि 5 10 आणि 1 11. 112 हे राहील याचं करेक्ट आन्सर. 112 कुठे दिले, पर्याय क्रमांक डी. पर्याय ऑप्शन डी हे राहणार याचं करेक्ट आन्सर. डी नंबरचा पर्याय बरोबर. त्याच्यानंतरचं पहा काय दिलेलं आहे. नंतरच्या प्रश्नात तुम्हाला विचारलं की 841 या संख्येचे वर्गमूळ. आता वर्गमूळ पहा 841चं काढायचं. पाठ करायला सांगितले कितीपर्यंत 20, पण इथं पुढचं दिलेलं आहे ना. कितीचं काढायचं पहा. 21चं काढायचं, त्याच्यानंतर 29, त्याच्यानंतर 31, त्याच्यानंतर 39. 4 संख्या दिलेल्या आहेत. यापैकी कोणत्या संख्येचं वर्गमूळ आहे.
म्हणजे कोणत्या संख्येला मी 2 वेळेस त्याच संख्येला म्हणजे 21 ला 21 न गुणलं की हे आलं पाहिजे, 29 ला 29 न गुणलं की हे आलं पाहिजे, 31 ला 31 न गुणलं की हे आलं पाहिजे, 9 ला 9 ला 39 ला 39 ला गुणलं की हे आलं पाहिजे, अशी कोणती संख्या आहे हे काढण्यासाठी मी काय करणार पहा. सर्वात पहिले मला माहिती आहे काय माहिती आहे, मला काय माहिती आहे, मला माहिती आहे की जर एकक स्थानच्या अंकाचा गुणाकार केला तर 1 यायला पाहिजे. म्हणजे 21 21 जर गुणाकार केला एकक स्थानी 1 1 हे मग 1 1 1च होतो. 9 चा 9 9 81 तरी पण 1च येणार, काढता येणार नाही आपल्याला. याचा वर्ग काढण्यासाठी आपण काय करतो पहा. 21 चा वर्ग जर काढायचा म्हणलं मी काय म्हणतो, सर्वात पहिले 20 चा वर्ग तुम्हाला माहिती आहे का, 20 चा वर्ग किती आहे 400, 20 चा वर्ग 400. मग 21 चा वर्ग किती राहील 400 च्या आसपासच राहील ना. मग इथं 400 नाही तर 800 म्हणजे भरपूर मोठी संख्या आहे. मग 21 चा वर्ग राहील का देऊ, नाही राहणार. लॉजिक लावायचं सांगायला फक्त एक की 20 नंतर 21 येतं. आता 20 चा वर्ग 400 होतो, 20 चा वर्ग किती होतो 400 आणि हे 20 पेक्षा एकानंच मोठं आहे मग 400 च्या आसपास त्याचा वर्ग पाहिजे होता है ना. आता पहा 30 चा वर्ग पण तुम्हाला माहिती आहे, 30 चा वर्ग किती होतो 900, 3 त्रिक 9. आता 30 चा वर्ग आम्हाला आम्ही कधी पाठ केला पण हे माहिती आहे ना 3 चा वर्ग 9 होतो, 3 त्रिक 9. 40 चा जर विचारला 4 चूक 16 म्हणजे 1600. फक्त 0 1 आहे तर 2 0 द्यायचे म्हणजे 0 0 वाढवत जायचं. 1 असेल तर 2, 2 असेल तर 4, 4 असेल तर 8 0 असं होईल. आणि 3 चा वर्ग 9. मग आता पहा 900, आता इथं 30 येतं आणि इथं 31 येतं. आता 30 चा वर्ग 900 होतो, आपल्याला 900 पेक्षा लहान संख्या आहे, 900 पेक्षा लहान संख्या आहे आणि 30 चा वर्ग 900 होतो. मग 30 चा वर्ग 900 याचा अर्थ 31 चा वर्ग 900 पेक्षा मोठा असणार, 31 चा वर्ग 900 पेक्षा मोठा असणार. मग 31 चा वर्ग जर का 900 पेक्षा मोठा असणार तर 841 उत्तर राहील का याचं, नाही. मग हे पण बरोबर नाही. आता 31 चाच वर्ग नाही कारण 31 चा वर्ग मोठा आहे याच्यापेक्षा, याचा पण मोठा असणार कारण ही याच्यापेक्षा मोठी. मग 39 पण राहणार नाही. पर्याय करायला आपल्याकडे फक्त एकच 29 आणि 900 च्या आसपासच 841 येतं. मग म्हणू शकतो आपण 29च करायला याचं करेक्ट उत्तर राहील. भले मला उत्तर येत नव्हतं. आता करायचं तर मी काय करेल, या 29 चा वर्ग काढेल. आता वर्ग काढायची ट्रिक सांगतो तुम्हाला, ट्रिक पण लक्षात ठेवा. हे नाही समजलं ट्रिक लक्षात ठेवा. 29 दिलेले आहेत ना, काय करायचं पहा. 29 दिलेले याचा वर्ग काढायचा अशा पद्धतीनं. 9 चा वर्ग किती होतो 9 9 81 आणि 2 चा वर्ग किती होतो 4 असं लिहून घेतलं. आता काय करा, या 9 दोन्ही 18 या दोन्हीचा गुणाकार करा. 9 दोन्ही 18 आणि 18 ची परत एकदा दुप्पट करा. 18 दोन्ही 36, इथे 36 एक अंक सोडून द्यायचा आपण. हे पहा एक अंक पहिला अंक सोडून द्यायचा आणि दुसऱ्या अंकापासून सुरुवात करायची 36. इथं 0 देऊन टाकायचं पहिला अंक सोडून देऊन. 1 1 8 आणि 6 14, 4 5 6 7 आणि 1 841. हे झालं उत्तर 29 चं. बरोबर नसेल कळालं एकदा मागे घेऊन पहा, पूर्ण कम्प्लीट होईल. एकतर अशा पद्धतीने पण ट्रिकनं म्हणजे दिमागानं कसं सोडवायचं आणि वर्ग काढून कसं सोडवायचं. त्याच्यानंतरचा प्रश्न काय दिलेला आहे पहा. 35 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला दिला आहे. त्याच्यात विचारलं 5 8 2 7 हे अंक वापरून 5 8 2 7 5 8 2 7 हे अंक वापरून पुनरावृत्ती न करता, पुनरावृत्ती न करणे म्हणजे परत परत नाही आला पाहिजे, एकदा एकदा झाला पाहिजे. तयार होणारी सर्वात लहान 4 अंकी संख्या, सर्वात लहान 4 अंकी संख्या विचारली, लहान संख्या विचारली, लहान अंक आधी. लहान अंक 2, त्याच्यापेक्षा मोठा अंक 5, त्याच्यापेक्षा मोठा अंक 7, त्याच्यापेक्षा मोठा अंक 8, 2578. 2578 पर्याय क्रमांक 1. मोठा विचारला असता तर मोठी संख्या काढा, मोठी बनवायची. 8 7 5 2 उलटी, कारण मोठ्यापासून लहानपर्यंत मोठी संख्या. आपल्याला मोठी नव्हती विचारली, आपल्याला लहान विचारली होती. पर्याय क्रमांक काय ए याचा आन्सर. त्याच्यानंतरचा क्वेश्चन काय दिलेला आहे पहा. त्याच्यानंतर 36 नंबरचा क्वेश्चन आपल्याला नाही, हा किती नंबरचा 36 नंबरचा क्वेश्चन विचारलेला आहे. 36 नंबरच्या क्वेश्चन मध्ये विचारलंय की 6 7 8 9 या संख्येचे विस्तारित रूप. हा आता बरोबर जरासा विचारला प्रश्न. 6 7 6 7 8 आणि 9 याचा पहिला पर्याय, दुसरा पर्याय, तिसरा चौथा पर्याय दिलेला आहे. आणि तुम्हाला काय विचारलेलं आहे की हे आता किती येतं सांगा बरे. 6789 म्हणजे पहिल्याचं उत्तर किती आलं पाहिजे. याची स्थानिक किंमत किती आहे 6000, नंतर 700, नंतर 80 आणि नंतर 9 अशी संख्या आहे. आता पहिला पर्याय जर चेक केला मी तर पहिल्या पर्यायात किती दिलेले आहेत 6 गुणिले 100. 6 गुणिले 100 म्हणजे किती 6 गुणिले 100 म्हणजे 600. मग 600 उत्तर यायला पाहिजे का पहिलं, नाही. पहिलं किती यायला पाहिजे 6000 म्हणजे पहिला पर्याय कॅन्सल आहे. 2 नंबरचा पर्याय काय दिलेला आहे बी 6 गुणिले 1000. 6 गुणिले 1000 म्हणजे किती येणार 6000 बरोबर आहे. त्याच्यानंतर प्लस 5 गुणिले 100 प्लस नाही त्याच्या आधी काय दिलेलं आहे 7 गुणिले 100 7 इंटू 100 तर 700 आले पाहिजे, 700 येणार. त्याच्यानंतर प्लस काय दिलेलं आहे
8 × 10 म्हणजे 80 येणार. 8 × 10 8 × 10 80 येणार. 8 10 80. त्याच्यानंतर किती येणार? 9 × 1 येणार. 9 × 1 9 × 1. तर हे बरोबर आन्सर असणार. सी नंबरचा पण परत एकदा चेक करा. 6000 दिलेले इथं 6000. त्याच्यानंतर 700, त्याच्यानंतर 80, त्याच्यानंतर 9. तर हेच उत्तर येणार. म्हणजे 6000 बरोबर आहे, 700 बरोबर आहे, 80 बरोबर आहे, 9 बरोबर आहे. म्हणजे दोन्ही पर्याय बरोबर येतं. ए अँड ए नाही, बी अँड सी हे दोन्ही आन्सर याचे असणार करेक्ट. 20 तारीख रूप लिहिलं फक्त. कशा पद्धतीने लिहिलं ते ऑप्शन पाहून घ्या तुम्ही. पुन्हा दुसरा प्रश्न पाहू याच्यात. आता याच्यानंतरचा जो क्वेश्चन दिला तुम्हाला तेच उलटा दिला. म्हणजे जे पर्याय दिले होते तो आता प्रश्न झाला आणि जे पर्याय दिला होता ते उत्तर झालं. कसं दिलं बा? 3 × 10,000 मग किती होतील? 30,000 होतील. 3 × 10,000 10 10,000 10,000 10,000 असा 3 वेळेस गुणाकार किती होतील? 30,000. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे? 5 × 100 म्हणजे 5 × 100 म्हणजे किती? 500. त्याच्यानंतर 500 झालं, 3 500 झाल्याच्या नंतर किती दिले? 2 10 म्हणजे 10 2 20 म्हणजे 20 आणि नंतर किती येतं? 9. 9 आहेत का? नाही 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 हुकलं दर्शक. अधिक 9 बरोबर 9 येणार डायरेक्ट. म्हणजे याचं जर बेरीज केली मी तर हे 30,500 आणि 29. 30,529 30,529 हे असणार याचं बरोबर उत्तर. 30,529 पर्याय क्रमांक बी. बेरीज केली याची तर उत्तर असेल. पहा काय केलं तर. त्याच्यानंतर जो क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे किती दिलेला आहे पहा या ठिकाणी 23. 2405 या संख्येचे 20 तारीख रूप कोणते नाही असं विचारलं. कोणतं नाही? पहिला जर पर्याय चेक केला तर 2000 + 400 + 5 2405 होतात. बरोबर आहे. पहिला पर्याय 2000 2 × 1000 म्हणजे 2000 आणि 4 × 100 म्हणजे 400 आणि 5 1 5 म्हणजे 2405. बी पण बरोबर असणार. सी नंबरचा पर्याय 2000 आणि या ठिकाणी 400 10 आणि 0 0 आणि 5 म्हणजे 2405 इथं पण येणार. त्याच्यानंतर दिला 240 × 10 × 5 240 × 10 10 × 5 50 आणि 5 तर याचं उत्तर डी असणार. डी हे त्याची बेरीज बरोबर येणार नाही, त्याचा गुणाकार बरोबर येणार नाही. तर याचा पर्याय काय राहील? डी हे राहील याचं करेक्ट आन्सर. त्याच्यानंतरचा क्वेश्चन पहा 887 या संख्येची विस्तारित मांडणी तिच्या अंकाच्या स्थानिक किमतीच्या बेरजेने दर्शवली असते. आता बेरीज तुम्हाला स्थानिक किंमत सांगितलं, स्थानिक किंमत तुम्ही काढू शकता. मग स्थानिक किंमत जर काढू शकली तर तुम्ही सांगू शकता की कोणत्या कशा पद्धतीने त्याला मांडणी केली आपली. कशा पद्धतीने दिलेले आहे बा? तुम्हाला विचारलेलं आहे काही काय विचारलेलं आहे? 987 या संख्येची मांडणी. 987 ला काय करणार तुम्ही? 900 लिहून घेणार. 87 ला किती लिहिणार? 80 आणि 7 अशा पद्धतीने लिहिणार. 980 7 पर्याय क्रमांक काय राहील याचा? 980 7 पर्याय क्रमांक 1 हे राहील याचा करेक्ट आन्सर. त्याच्यानंतरचा क्वेश्चन काय दिलेला आहे पहा. त्याच्यानंतर पहा काय विचारलं 40 नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे. जरासा चांगलाच क्वेश्चन तुम्हाला दिसायला. या ठिकाणी काय दिलेलं आहे पूर्ण लिहून घेतो मी या ठिकाणी. 1 × 10⁴ प्लस 3 × 10⁻⁴ किती आहे? 2 प्लस 5 × 10⁻1 प्लस 7 × 10⁻0. आता याला मांडणार कसं पहा. 1 × 10ची पॉवर 4 म्हणजे 10 वर 0 1 2 3 4 प्लस 3 × 10 वर 2 0 म्हणजे 1 0 0 प्लस 5 × 10 प्लस 7 × इथं 10ची पॉवर काय नसते म्हणजे 0 असते म्हणजे 1 असतो. 10ची पॉवर 0 म्हणजे 1. आता याला जर सॉल्व्ह केलं आपण तर 1 वर किती शून्य द्यायला लागतील? 1 2 3 4 1 2 3 4 प्लस 3 1 3 आणि 2 0 300 प्लस 5 10 50 प्लस 7 1 7. याची जर बेरीज केली मी 0 0 0 7 7 येतील. 0 0 5 5 येतील. 0 3 3 येतील. 0 0 1 1 येईल. तर 10,357. 10,357 पर्याय क्रमांक बी हे राहील याचं करेक्ट आन्सर. काय केलं समजलं? पुढचा प्रश्न पहा. शेवटचे 10 प्रश्न आपले राहिले. आपल्याला 50 क्वेश्चन कंप्लीट करायचे होते. 50 प्रश्न कंप्लीट करूनच आपण या ठिकाणी जाणार. आता 50 प्रश्नात तुमचे 40 प्रश्न झाले. शेवटचे 10 प्रश्न राहिले. 10 प्रश्न राहण्याच्या अगोदर आता या ठिकाणी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर परत एकदा लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. पुढचे 10 प्रश्नात 41 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? 34,509 या संख्येत 4 आणि 0 यांच्या स्थानिक किमतीमधील फरक किती आहे? पहिलाच प्रश्न आहे, तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तरी एकदा पुन्हा सांगतो काय विचारलं. 34,509 34,509 याच्यात विचारलं 4 आणि 0ची स्थानिक किंमत आहे. 4ची आणि 0ची स्थानिक किंमत. 4ची स्थानिक किंमत पहा 4 1 2 3. 0ची स्थानिक किंमत काय? 0ची स्थानिक किंमत 0च असणार. 0ची स्थानिक किंमत बी 0 आणि 0ची प्लेस व्हॅल्यू म्हणजे स्थानिक किंमत पण 0 आणि फेस व्हॅल्यू म्हणजे
दर्शनी किंमत बी 0, मग या ठिकाणी 0 0 जरी लिहिलं मी तर काय ना 0 0 0 4000 येणार उत्तर. पर्याय क्रमांक 4000 कुठे दिलेले, पर्याय क्रमांक ए हे याचे आन्सर दिलेले. याच्यानंतरचा क्वेश्चन काय दिलेला आहे पहा. त्याच्यात तुम्हाला विचारलं 10 ते 20 दरम्यानच्या मूळ संख्याची बेरीज किती. 10 ते 10 पर्यंत गेला मूळ संख्याची विचारली, मग समसंख्याच्या केल्या होत्या. 1 ते 20 पर्यंत कोणकोणत्या मूळ संख्या असतात पहा. सर्वात पहिले असते 2 प्लस 3 प्लस 5 प्लस 7 प्लस किती 11 9 नाही रे 11 प्लस 13 प्लस 17 प्लस 19 याची करायची बेरीज. आता हे पहा, हे 19 20 10 30 30 40 50 60 60 70 75 76 77 काय येणार याचा 77 येणार आन्सर. कुठे 77 77 10 ते 20 दरम्यानच्या मूळ संख्येची बेरीज. 10 ते 20 दरम्यानच्या 10 ते 20 दरम्यान विचारली होती आपण. इथे काय काढलं 1 ते 20 दरम्यान काढली. आता 1 ते 20 दरम्यान लक्षात ठेवा फक्त किती येते 77 येते. परत एकदा काढू, क्वेश्चन नाही बरोबर वाचला असं होतं क्वेश्चन. आता हे जर आन्सर मध्ये असतं तर आपण डायरेक्ट 77 केलं असं पुढे गेलो असतो. जे तुम्ही गलती नाही करायची, मी गेली तुम्ही नाही करायची अशी गलती. प्रश्न बरोबर वाचायचा जरासा. आता मला जरासा आता कधीचा उभा आहे त्याच्यामुळे जरासं पटकन खतम करायचं पडलं, त्याच्यामुळे डायरेक्ट क्वेश्चन पण चुकायला वाचता वेळेस. काय केलं पहा, 10च्या नंतरची असली पाहिजे. मग 10च्या नंतर 11 आहे प्लस 13 आहे प्लस 17 आहे प्लस 19 एवढ्याचीच बेरीज करायची. 1 पासून नाही करायची. पण 1 पासून जर विचारली तुम्हाला तर ते पण बरं झालं की तुम्हाला माहित झालं की 1 पासून 20 पर्यंत 77. आता हे 19 20 30 40 50 60 19 20 30 40 50 60 उत्तर काय येणार याचं 60. आर दिलेले तुम्हाला पर्याय ऑप्शन सी. पर्याय ऑप्शन सी म्हणजे ऑप्शन सी दिलेला आहे. पर्यायाचा अर्थच ऑप्शन होतो. सी हे राहणार याचा करेक्ट आन्सर. त्याच्यानंतरचा क्वेश्चन तुम्हाला विचारला 2 अंकी सर्वात लहान मूळ संख्या आणि 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या याचा गुणाकार. 2 अंकी सर्वात लहान मूळ संख्या तुम्हाला सांगितली होती 11. 2 अंकी सर्वात मोठी संख्या तुम्हाला सांगितली होती किती 97. याचा करायचा गुणाकार किती होतो. 11चा गुणाकार कसा करायचा ट्रिक सांगतो. कशाचा 11चा कोणती संख्या असू द्या काय करायचं 11 जर गुणायचं तर एकच स्थानचा अंक लिहून घ्यायचा 7. नंतर या दोन्हीची बेरीज करायची. 9 आणि 7 किती होतात 16. 16शी 6 चाला 1 9 आणि 1 किती होतात 10. 1067 असणार उत्तर. कुठे 1067 1067 पर्याय दिलेला आहे ए. काय राहील याचा पर्याय ऑप्शन ए. नाही समजलं कसं केलं डायरेक्ट आपण भाग देऊ गुणाकार करू. 11 7 77 7 40 7 11 9 99 आणि 7 107 1067 राहील याचा आन्सर. पर्याय काय राहील 1. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे पहा. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलेलं आहे 25 ही त्रिकोणी संख्या होण्यासाठी त्यात कोणती संख्या मिळवावी लागेल. 25 त्रिकोणी संख्या होण्यासाठी त्यात कोणती संख्या मिळवायची. आता कसं करणार याला 25 होण्यासाठी त्याला कोणती संख्या मिळवायची. 25 होण्यासाठी त्याच्यात कोणती संख्या मिळवायची. 3 मिळवायचे 21 मिळवायचे 28 मिळवायचे का मग 24 मिळवायचे. 25 ही त्रिकोणी संख्या झाली पाहिजे असं करायचं. हे आधी क्लीन करतो नंतर पाहू. सर्वात पहिले आपण 1 गुणिले 2 2 गुणिले 3 3 गुणिले 4 4 गुणिले 5 5 गुणिले 6 6 गुणिले 7 7 गुणिले 8 8 × 9 आणि 9 × 10 असं लिहून घेऊ. याला करू आपण याचा त्रिकोणी संख्या. पहिला 10 त्रिकोणी संख्या आपण काढू. किती 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 गुणिले 11 एवढ्या 10 संख्या काढू. पहिल्या 10 त्रिकोणी संख्या याची बे. आता भाग द्यायचा 2 म्हणजे उत्तर येईल 1. 3 दोन्ही 6 भागिले 2 म्हणजेच 3 येईल. त्याच्यानंतर 3 चूक 12 भागिले 2 म्हणजे 6 उत्तर येईल. 4 पंच 20 भागिले 2 म्हणजेच 10 उत्तर येईल. 5 सक 30 भागिले 2 म्हणजेच 15 उत्तर येईल. 6 7 42 भागिले 2 म्हणजे 6 7 42 चे अर्धे किती 21 उत्तर येईल. त्याच्यानंतर 7 8 56 भागिले 2 म्हणजेच 28 उत्तर येईल. 9 8 72 भागिले 2 उत्तर किती येईल 36 35 2 70 36 येईल. त्याच्यानंतर 9 10 90 भागिले 2 म्हणजेच 45 येईल. आणि 11 10 110 भागिले 2 55 येईल. या झाल्या पहिल्या 10 कोणत्या संख्या त्रिकोणी संख्या. आता मला सांगा 25 मध्ये मग 25 मध्ये किती मिळवले तर पुढची त्रिकोणी संख्या येईल. मग 25 च्या नंतर कोणती आहे 28 आहे. मग 25 मध्ये जर मी 3 मिळवले तर 28 होतात म्हणजे त्रिकोणी संख्या होती. मग 3 मिळवावं लागतील. मग 3 मिळवण्यासाठी उत्तर पर्याय दिलेला आहे ऑप्शन ए. ऑप्शन काय दिलेला आहे ए नंबरचा म्हणजे पहिला ऑप्शन बरोबर राहील. 25 मध्ये 3 जर मिळवले तर 28 होती म्हणजे त्रिकोणी संख्या होईल. त्याच्यानंतरचा काय दिलेला आहे पहा पुढचा प्रश्न.
पुढचा प्रश्न 45 नंबरचा विचारला, 50 पेक्षा मोठ्या आणि 60 पेक्षा लहान असलेल्या मूळ संख्या कोणत्या आहेत? 50 पेक्षा मोठी असली पाहिजे, 50 ते 60च्या दरम्यान. हे प्रश्न आपला झाला होता वाटतं. हा प्रश्न झालेला आहे ना, आपण त्याची बेरीज का गुणाकार केला होता, बेरीज का गुणाकार केला होता त्याचा आपण. त्याच्यात तुम्हाला 53 आणि 59 आली होती. परत एकदा पहा, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60. डायरेक्ट मूळ संख्या जर पाठ असेल तर तुम्ही सांगू शकता की याच्यात 53 आणि 59 ह्या काय तर दोन मूळ संख्या येतात. आता ही 50 राहणार नाही, 52 राहणार नाही, 54 राहणार नाही, 56 राहणार नाही, 58 राहणार नाही, 60 राहणार नाही. कारण त्या समसंख्या आणि ही दोन सोडली तर कोणती समसंख्या मूळ संख्या नसती. 5 आणि 1 6 होतात म्हणजे 3 न भाग जातो, 5 आणि 5 10, 5 न भाग जातो, 7 आणि 5 12, 3 न भाग जातो. राहिले कोणती फक्त 59 आणि 53 दोन संख्या आहेत. तर पर्याय दिलेला आहे ए, हे राहील याचा करेक्ट आन्सर. त्याच्यानंतरचा क्वेश्चन काय पहा, त्याच्यानंतर विचारलं की 78,965, 78,965 या संख्येत 8 या अंकाची दर्शनी किंमत, 8 अंकाची दर्शनी किंमत किती? 8 दर्शनी किंमत जी आहे ती असते. आणि त्याच्यानंतर 8 या अंकाची दर्शनी किंमत आणि 6 या अंकाची स्थानिक किंमत, 6 या अंकाची स्थानिक किंमत किती आहे? 60 किंमत, यांची बेरीज किती येईल? तर याची बेरीज काय, अंकाची दर्शनी किंमत व 6 या अंकाची स्थानिक किंमत यांची बेरीज किती? तर याची बेरीज किती? 60 आणि 60 आणि किती येतात? 60 आणि 8 68 आणि 68 पर्याय कशात दिलेला आहे? 68 पर्याय दिलेला आहे ए, पर्याय कशात दिलेला आहे ए. त्याच्यानंतर पहा, 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिण्यासाठी 1 हा अंक किती वेळा आहे? तो महत्वाचा प्रश्न आहे, सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. अशा याच्यातून प्रश्न विचारला. हे पहा, 1 ते 100 पर्यंत तुम्ही ज्यावेळेस अंक लिहिता, 1 ते 100 पर्यंत अंक ज्यावेळेस लिहिता त्यावेळेस तुमच्या समोर सर्वात महत्वाचा 0 येतो. तर 0 येतो 11 वेळेस. पाठ करून ठेवा, पाठच झालं पाहिजे 11 वेळेस, इथंच पाठ झालं पाहिजे. 11 वेळेस येतो 0. 1 येतो सर्वात जास्त वेळेस, तो म्हणजे 21 वेळेस. आणि त्याच्यानंतर बाकी 2 असतील, 3 असतील, 4 5 6 7 8 आणि 9, 2 ते 9 पर्यंतचे अंक ते येतात 20 वेळेस प्रत्येक जण. किती वेळेस? 20 वेळेस. या तीन संख्या तुम्हाला पाठच झाल्या पाहिजे. काय प्रश्न विचारला होता, 1 ते 100 पर्यंत संख्या लिहिल्यास एक अंक किती वेळेस येतो? तर 21 वेळेस उत्तर राहील. उत्तर करेक्ट 21 वेळेस, म्हणजे बी ऑप्शन. बी आपला आन्सर राहील. आता तुम्हाला एक विचारला, तुम्हाला मी 5 विचारले तुम्ही सांगणार 20, 2 विचारले तुम्ही सांगणार 20, 9 विचारले तुम्ही सांगणार 20, मी 0 विचारला तुम्ही सांगणार 11, तुम्ही मला विचारलं 9 तर 20 वेळेस. कळालं? हे 3 अंक तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न काय दिलेला पहा. पुढचा जो क्वेश्चन दिलेला 121 च्या संख्येचे वर्गमूळ किती? वर्ग आणि वर्गमूळ पाठ करा म्हणलं होतं. आता एवढे लवकर तर नसतील झाले, पण इथून पुढे आता पाठ करा. काय करायचं? वर्ग आणि वर्गमूळ आणि मूळ संख्या पाठ करायच्या. वर्ग आणि वर्गमूळ पाठ करता वेळेस तुम्हाला विचारलं 121 या संख्येचे वर्गमूळ किती? 121 वर्गमूळ कशाचा? 10 चा वर्ग किती? 10 10 100 आणि 11 चा वर्ग किती? 121. मग 11 चा वर्ग असतो 121. त्याच्यानंतर 49 नंबरचा प्रश्न. त्याच्यानंतर पहा काय प्रश्न दिला तुम्हाला. विचारलंय की 5 या त्रिकोणी संख्येची पुढची त्रिकोणी संख्या कोणती? मग 5 च्या पुढची त्रिकोणी संख्या तुम्हाला सांगायची. कसं करणार तुम्ही? या ठिकाणी ऑप्शन काय दिलेले पहा. सर्वात पहिले आपण करू 1 गुणिले 2 भागिले 2, 2 भागिले 2 म्हणजे 1, 2 गुणिले 3 भागिले 2 बेत्रिक 6 भागिले 2 म्हणजे 3. त्याच्यानंतर 3 गुणिले 4 भागिले 2, 3 चूक 12 भागिले 2 म्हणजे 6. त्याच्यानंतर 4 गुणिले 5, 4 पंच 20 बरोबर 20 भागिले 2 म्हणजे 10. किती? 10. मग तुम्हाला 5 च्या नंतरची त्रिकोणी संख्या विचारली. आता 5 च्या नंतर 6 त्रिकोणी संख्या असती, पण याच्यात तुम्हाला ऑप्शन 6 दिलाच नाही. ऑप्शन 6 दिलाच नाही. मग आपण काय म्हणणार? ऑप्शन काय असणार? 10, 10 हे असणार याचा करेक्ट आन्सर. म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक डी हे असणार करेक्ट आन्सर. कारण 6 दिले असते, आपण 6 म्हणलो असतो, पण याच्यात 6 दिले नाही, मग काय असणार? डी असणार. त्याच्यानंतर पहा, शेवटचा प्रश्न आहे आपला. 50 प्रश्न आपण या ठिकाणी कंप्लीट करायला जात आहेत. आता म्हणजे आतापर्यंत 49 प्रश्न कंप्लीट झाले. तर हे 49 प्रश्न जर तुम्हाला चांगले वाटले असतील, यातून काही फायदा तुम्हाला होईल असं वाटत असेल, फायदा तर नक्कीच होणार. कारण याच्याशिवाय याच्यातून प्रश्न येणार नाही दुसरा. चुपचाप हे करा सगळे जे सांगितले ते 50 प्रश्न. आता हे 50 प्रश्न तुम्ही केले, हे 50 प्रश्न तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजले, याचा तुम्ही अभ्यासही केला. पण आता इथून पुढे प्रॅक्टिस कशी करायची? तर अजून अशाच पद्धतीचे 50 प्रश्नाच्या खाली, म्हणजे हे 50 प्रश्न आणि अजून 50 प्रश्न याच्यात ऍड करून, म्हणजे अशी 100 प्रश्नाची पीडीएफ मी तुम्हाला देणार आहे. ती देणार कुठं? तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नंबर दिला. मोबाईल नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज करा, कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला या ठिकाणी मी पीडीएफ सेंड करून देतो. मग त्या पीडीएफचे जर तुम्ही ते 100 चे 100 प्रश्न पुन्हा एकदा रिवाइज केले, तर कसाही प्रश्न येऊ द्या, गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क, 25 पैकी 25 मार्क, 20 पैकी 20 प्रश्न तुम्ही या ठिकाणी सॉल्व्ह करणार. आणि आता या ठिकाणी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, खरंच चांगला वाटला असेल, तुम्हाला काही मेहनत दिसली असेल, तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या ग्रुपमध्ये तुमच्या मित्राला कुठेतरी तुमच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसवर
जिथं जिथं तुम्ही काही सोशल मीडियावर असाल तिथं व्हिडिओ सेंड करा, शेअर करा आणि चॅनलवर नाही असाल चॅनलला सबस्क्राईब करा. पहा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे, 50 नंबरचा क्वेश्चन. तर काय दिला 50 नंबरचा प्रश्न, 10,000 या संख्येत 1 या अंकाची स्थानिक किंमत. 1 1 2 3 याच्यात 1 या अंकाची स्थानिक किंमत किती आहे? 1 ची 10,000ची. आता एक संख्या दिली होती 1000, किती? 10,000. 10,000 या 1 या अंकाची स्थानिक किंमत किती? 1 2 3 4 1 2 3 4 हीच असणार. पण आता काय विचारलं की 5 या अंकाची दर्शनी किंमत. आता संख्या कोणती असो, दर्शनी किंमत 5 काही दिलं तर दर्शनी किंमत 5च असणार. मग सरळ सरळ आपण 5 ने या ठिकाणी गुणाकार करणार. 5 1 5 1 2 3 4 म्हणजे 50,000 हे असणार. याचा करेक्ट आन्सर 50,000 म्हणजे ऑप्शन राहील याचा बी. ऑप्शन काय राहील? बी. हे झाले आपले 50 प्रश्न या ठिकाणी कंप्लीट. इथून पुढचे जे काही आपल्याला 50 प्रश्न तुम्हाला प्रॅक्टिससाठी पाहिजेत त्याच्यासाठी या नंबरवर दिसायला नंबर, या नंबरवर काय करा, कॉल करा. फक्त पीडीएफ साठीच करा, रिकामा कशालाही नका करू. आता ह्याच्यानंतर काय झालं, ही पीडीएफ तुम्हाला भेटेल, ती पीडीएफ तुम्ही काय करा, कंप्लीट करा. याच्यानंतर लगेच व्हिडिओ तुम्हाला कशाला भेटेल, जे 4 मूलभूत क्रिया असतात. पदावली येते. पदावली म्हणजे काय, सिम्प्लिफिकेशन. त्याच्यात वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला बॉड मासनं, कंचे भागू बेव यानुसार जे मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन आणि ते भागाकार आणि गुणाकार करावा लागतो ना. तर त्याच्यावर आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवणार. त्याच्यात पण असे 100 प्रश्न, 50 प्रश्न इथे सॉल्व्ह करायचे, 50 प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करायचे. असे 100 प्रश्नाची पीडीएफ आपण पाहणार याच्या पुढच्या व्हिडिओत. असं करत 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 आपण 13 व्हिडिओ या ठिकाणी कंप्लीट करणार याच टाईपनं. आणि त्याच्यानंतर पुन्हा मग जे आपण प्रॅक्टिस सेट सुरू ठेवणार. आता हे जे 13 झाले, आता 7 झाले, अजून 13 होतील. 13 आणि 7 किती होतील? 20 प्रॅक्टिस सेट झाल्याच्या नंतर जो 21वा प्रॅक्टिस सेट असेल, त्या 21व्या प्रॅक्टिस सेट पासून आपण काय करणार, पूर्ण विषयाचे म्हणजे गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी जशा पद्धतीने पेपर असतो त्या पद्धतीने प्रॅक्टिस करणार. फक्त गणित विषयाची नाही तर पूर्ण विषयाची. मग पूर्ण प्रॅक्टिस तुमची या ठिकाणी या एका चॅनलवरून जर होत असेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण इथं तुमचाच फायदा आहे. इथं काय दुसरं कोणाचा फायदा नाही की तुम्हाला दुसरं कोणाचा फायदा करून द्यायचा असं नाही. इथं काय करायचं, तुमच्यासाठी तुम्ही काय करणार, चॅनलला सबस्क्राईब करणार, पूर्ण व्हिडिओ पाहणार, पूर्ण जे सांगितलं ते कंप्लीट करणार. तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्याच्यात आपण पाहणार 4 मूलभूत क्रियावरील, नाही काय टॉपिक आहे, 4 मूलभूत क्रिया ज्या काय असतील त्या. मग त्याची पदावली आपण त्या सोडवणार आणि त्याच्यानंतर पाहू मग पुढचा टॉपिक जो काय आपण घ्यायचा तो. तुम्हाला जर वाटत असेल की नाही हा टॉपिक अगोदर घ्यायला पाहिजे, ते पण कमेंट मध्ये सांगा, जे तुम्हाला अवघड जातो. आता होऊ शकतं हे तुम्हाला जमतं, 4 मूलभूत क्रिया ज्या असतात, बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार, ते पण तुम्हाला जमतं. मग जे जमत नाही ते कमेंट मध्ये सांगा, तो व्हिडिओ आपण आधी घेऊ, याला नंतर घेऊ. मग भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.